ओम सर्वांना नमस्कार. पहिल्यांदा आपण 3 वेळा ओमचा उच्चार करूया आणि 1 वेळ गायत्री मंत्र बोलूया जो सर्वांना येतो. आणि त्यानंतर ओम शांती 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 एवढी आपली प्रार्थना होईल. त्याच्यानंतर आपला योग मंत्र सुरू. ध्यान मुद्रामध्ये बसायचे, चेहरा समोर, डोळे सहजपणे बंद ठेवायचे आणि चेहऱ्यावर थोडंसं खुशी ठेवायची. म्हणजे पडून तळून आणि बसल्यासारखं असं नका. डोळे बंद आणि चेहऱ्यावर हलकंसं हास्य आणि दीर्घ श्वास घ्यायचा. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम शांती शांती शांती. सर्वांना ओम, सर्वांना नमस्कार. परमपूज्य गुरुदेवजींच्या चरणी कोटीचा वंदन. श्रद्धेय आचार्यजींच्या चरणी कोटीचा वंदन. पतंजली योगपीठचे सर्व केंद्रीय प्रभारीगण त्यांना सर्वांना हृदयापासून वंदन करतो. मुंबई पतंजली परिवारचे प्रमुख ज्यांच्या कुशल नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण योग प्रचार प्रसाराचं कार्य करतोय. हरिद्वार से हर द्वार तक, हरिद्वार से हर द्वार तक योग प्रचार प्रसार करण्याचं एक लक्ष्य परमपूज्य गुरुदेवजींनी ठेवलेलं आहे. आणि हे जे कार्य आहे ज्यांच्या कुशल नेतृत्वाखाली आज 10,000 योग शिक्षक हे करताय, असे आपले आदरणीय सुरेशजींना मी हृदयापासून वंदन करतो. आमच्या वेगवेगळ्या विंग आहेत. महिला पतंजली योग समिती आहे, तिच्या अध्यक्ष आहेत मेधा चिपकर, त्यांना पण मी हृदयापासून वंदन करतो. युवा भारतचे पण अध्यक्ष आहेत. युवा पिढीला पुढे आणण्यासाठी योग साधनेमध्ये त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी आमची युवा भारत एक समिती आहे, त्याचे अध्यक्ष आहेत आदरणीय अभय काकाजी, त्यांना आमचे उपाध्यक्ष आहेत आदरणीय शरदजी, त्यांना हृदयापासून वंदन. आणि ह्या पालघरची एक ऊर्जावान टीम आदरणीय अशोकजी, आदरणीय शांताकुमारजी, आदरणीय बलवंतजी, आदरणीय ज्योतिजी, आता यांच्या नवीन शिक्षिका आणि सुनीलजी, त्यांनी सुद्धा आम्हाला 10 वर्षापूर्वी खूपच सहाय्य केलं. त्यांचाही मी हृदयापासून वंदन करतो. आणि आपण सर्वांना मी हृदयापासून वंदन करतो. आणि आपलं आजचं हे योग साधना, सहज योग साधना या संबंधीचे मला जे जाणवलं आहे आत्तापर्यंत गेल्या 25 वर्षात, हे आपल्याला थोड्या प्रमाणात आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा योग साधना म्हटलं की लोकांना एकदम असं कठीण काहीतरी असं वाटतंय योग साधना. आणि त्याला कारणही कसं आहे, म्हणजे ज्याने योग शिकवला त्याने तो अशा पद्धतीने शिकवला की त्याच्यामध्ये बरीचसं कठीणता आणली. कठीणता आणल्यामुळे लोकांना तो कठीण वाटला आणि त्याकडे फारसं लक्ष कोणी दिलं नाही आहे.
पण जेव्हा पूज्य गुरुदेवजीने ही साधना सरळ प्रकारामध्ये लोकांना परोसली, तेव्हा मात्र लोकांनी त्याला स्वीकृती दिली. आतापर्यंत कितीतरी संस्था योग शिकवत होत्या, म्हणजे अगदी 40-50 वर्षापासून किंबहुना त्याहीपेक्षा जास्त वर्षापासून योग शिकवतात, पण त्यांच्यामुळे एवढा प्रचार तसा झाला नाही. कुणीही चुकीचं शिकवलेलं नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे चुकीचं कुणीही शिकवलेलं नाही, सर्वांनी बरोबर शिकवलं. फक्त त्यांनी सहजपणे करता येईल अशा क्रिया लोकांपर्यंत पोहोचवल्या नाही आहेत, त्याच्यामुळे लोकांची त्याला स्वीकृती मिळाली नाही. परमपूज्य गुरुदेवजींनी ही साधना अगदी सरळ आणि सोप्या भाषेमध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आज जगभर प्रसार, जगभर आणि अगदी गावखेड्यापर्यंत सुद्धा लोकांनी त्याला स्वीकृती दिली. आणि शेवटी आपले माननीय पंतप्रधान आदरणीय मोदीजी त्यांना एक सुखकर झालं की पूर्ण आंतरराष्ट्रीय योग दिवस ही मान्यता जगाकडून मान्यता प्राप्त करायचा मार्ग सुखकर झाला. अन्यथा एवढे सहजासहजी आंतरराष्ट्रीय योग दिवस हा मान्यता मिळाली नसती. त्याचं जे ग्राउंड आहे, ग्राउंड वर्क जे आहे ते परमपूज्य गुरुदेवजीने केलं. योग संबंधी लोकांमध्ये आपुलकी निर्माण केली, आत्मीयता निर्माण केली की हे तर सहज साधना आहे, त्याच्यामध्ये कोणी पण करू शकतो. हा जो भाव लोकांमध्ये निर्माण केला, त्याच्यामुळं सर्व जगामध्ये अगदी मुसलमान देश सुद्धा जे आहेत त्याच्यातले सुद्धा मॅक्झिमम देश यांनी मान्यता दिली या आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यासाठी. आणि तो दरवर्षी 21 जूनला हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याला सुरुवात झाली. तर ही योग साधना अतिशय सुलभरित्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य परमपूज्य गुरुदेवजींनी आरंभलं. आणि त्याच्यासाठी मग संपूर्ण भारतभर टीचर्स ट्रेनिंग सुरू केली. टीचर्स ट्रेनिंग म्हणजे योग शिक्षक, सहयोग शिक्षक बनवण्याचा प्रोग्राम सुरू केला. आणि हळूहळू आज ह्या मुंबईमध्ये 10,000 पेक्षाही जादा योग शिक्षक कार्यरत आहेत. आणि हे सर्व मोफत केलं जातं, म्हणजे कोणत्याही प्रकारचं शुल्क लोकांकडून घेतलं जात नाहीये. त्यासाठी येणारा खर्च पूर्ण हा गुरुदेवजींच्याकडून केला जातो. आणि त्याच्यासाठी आपल्याला असा मनामध्ये प्रश्न पडतो की मग हे पैसे येतात कुठून? तर ज्यांना फायदा झाला, या योग साधनेमुळे ज्यांना फायदा झाला त्या लोकांनी डोनेशन दिलं. आता मला वयाच्या 50ला थ्रोट कॅन्सर, आणि डॉक्टरने मला थ्रोट कॅन्सर होता, 660 शुगर होती, 210 BP होता, मला दोन्ही गुडघे गेले होते माझे, मला उभं राहता येत नव्हतं. अशा परिस्थितीतून मी सहज माझ्या घरात बसून, म्हणजे कुणाकडेही न जाता, कुठल्याही योग शिक्षकाकडे न जाता, गुरुजींना TV वर बघून मी घरातल्या घरात 4 वर्षात बरा झालो पूर्ण. म्हणजे कोणत्याही गोळी, औषधं, डॉक्टर, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट, टूल टेस्ट, या टेस्ट, इंजेक्शन वगैरे काही नाही. घरात बसून मी स्वतः पूर्णपणे बरा झालो. आणि मला जे थ्रोट कॅन्सरसाठी हे कापायला सांगितलं होतं ते कापण्यापासून मी वाचलो. म्हणजे आणि कुठल्याही प्रकारचं औषध, ट्रीटमेंट कसलीच नाही आहे. मग मला वाटलं की एवढं सहजपणे जर आपले सगळे आजार बरे होतात तर आपण हे जे ज्ञान आहे ते लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेस मला हे माहीत नव्हतं की हे पतंजली योगपीठ, स्वामी रामदेवजी असं काही माहीत नव्हतं. कोणीतरी एक दाढीवाला आहे, त्यांनी जे सांगितलं ते मी पहिल्याच दिवशी स्वीकारलं. त्यांनी काय सांगितलं की हे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, आपलं पोट आहे ना हे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे आणि हा पूर्ण देह हा भारत आहे. तर तुम्ही कल्पना करा असा की मोदी सरकारने
म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने जर योग्य काम केलं सर्व मंत्र्यांनी, तर भारताच्या गावखेड्यामध्ये काही प्रॉब्लेम येईल का? योग्य प्रकारे जर सर्व मंत्र्यांनी कामं केली तर पूर्ण भारताच्या गावखेड्यापर्यंत काही प्रॉब्लेम येणार नाही, काही समस्या येणार नाही, बरोबर. तसं त्यांनी सांगितलं की आपलं हे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे आणि ह्याने जर बरोबर काम केलं, इथे जे मंत्री आहेत किडनी, लिव्हर, इंटेस्टाईन, पॅनक्रियास, गॅलब्लॅडर, प्रोस्टेट, यूट्रेस, ओव्हरी, हे सगळे मंत्रीगण आहेत. ह्यानी जर बरोबर काम केलं तर आपला ह्या शरीररूपी भारतामध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आणि ते मला पटलं एकदम, आणि मी घरात बसून सुरुवात केली कपालभाती. त्या कपालभाती हा त्याला एक मार्ग दिला तरी की सहजपणे करता येणारी क्रिया. माझं 103 किलो वजन होतं, अशा परिस्थितीत मला काहीही क्रिया करता येण्यासारखं नव्हतं, म्हणजे गॉन केस. फर्स्ट थ्रोट कॅन्सर, अल्सर, 210 BP, 660 शुगर, गुडघे गेल्यामुळं उभं राहता येत नाही आहे, चालणं पुढची बाब आहे नाही का. तर अशा आणि स्पॉन्डिलायटिस, कॉलर लावत होतो 11 वर्ष, BPच्या गोळ्या घेत होतो 11 वर्ष. अशा परिस्थितीत म्हणजे गॉन केस. माझ्या ऑफिसचे सगळे म्हणायचे गॉन केस. आणि डॉक्टरही सांगायचे की पोपटराव काय गावच्या पुढे जगू शकत नाही. आता मी 75ला तुमच्या पुढे ठणठणीत आहे आणि अजूनही 50 वर्ष असाच, म्हणजे आता ज्या स्थितीत तुम्ही पाहिलं त्याच स्थितीत मी अजूनही 50 वर्ष तुमच्याकडे भेटतो. काही प्रॉब्लेम येत नाही, अगदी सहजपणे. फक्त आपलं पोट चांगलं ठेवायचं. पोट चांगलं असेल तर आपल्याला काहीही होऊ शकत नाही. पण ते पोट चांगले ठेवण्यासाठी प्रभूजी गुरुदेवजीने कपालभातीसारखी अगदी सरळ क्रिया, तिला सुरुवातीला शुद्धी क्रिया म्हणून वापरली जात होती, पण गुरुदेवजींनी तिला प्राणायाममध्ये आणली, प्राणायामच्या श्रेणीमध्ये आणली आणि त्यांनी सांगितलं की फक्त कपालभाती करा. किती सोपी क्रिया आहे, अगदी सोपी आहे की नाही. फक्त शिंकायचं आहे, फक्त शिंकायचं आहे. नाकाने एका सेकंदाला एक शिंक द्यायची. पूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंट हालतंय, सगळे मंत्री हालताय. आता काय झालं, आपण काय केलं, आपण सर्व मंत्र्यांना लहानपणापासून खाऊ घातलं, त्यांना हलवलंच कधी नाही. त्याच्यामुळे ते खाऊन खाऊन सुस्त झाले आणि मग वय वाढेल तसं ते काम करेनासे झाले आणि मग आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स येऊ लागले. तर मी ही कपालभाती करू लागलो आणि पहिल्या 4 महिन्यामध्ये माझा जो 210 BP होता तो कमी झाला. एवढा कमी झाला की मला चक्कर यायला लागली. म्हणून मी डॉक्टरांच्याकडे गेलो, त्यांनी जो मला गोळ्या दिल्या होत्या त्यांच्याकडे गेलो. तर त्यांनी सांगितलं, पोपटराव तुम्ही 2-2 गोळ्या कशाला खाताय? म्हटलं 2-2 गोळ्या खात नाही, मी एकच गोळी खातो. नाही म्हणले, शक्यच नाही. मी गेली 11 वर्ष बघतोय तुम्ही ॲम्लोडिपिन 3.5 घेता, 210च्या ऐवजी तुमचा BP 140 आणि 150च्या खाली आला नाही. मग आज हा 90 कसा आला? तर म्हटलं मग मी एकच गोळी खातो. पण मग ते जास्तच त्यांनी 2च गोळ्या खाताय, 2च गोळ्या खातात. तेव्हा त्यानं सांगितलं मी कपालभाती करतो. मग त्यांना माहीत नव्हतं त्यावेळेस. ते म्हणले काय आहे? मी त्याला करून दाखवलं आणि म्हटलं हे एकटे शिकला, म्हटलं TV वर शिकलो, आस्था चॅनलवर. मग त्यांनी ते आस्था चॅनल म्हटले मी 2 दिवस बघतो बाबा आणि नंतर तुला काय ते सांगतो. मग त्यांनी 2 दिवस पाहिलं आणि नंतर मला सांगितलं की बाबा रे तू एकतर कपालभाती कर किंवा गोळी, म्हणजे गोळी खा, दोन्हीपैकी एकच करू शकशील. मी म्हटलं गोळी सोडली तर चालेल ना? म्हणले सोडावीच लागेल नाहीतर मरणार. मग मी म्हटलं गोळी सोडू. मग मी गोळी सोडून दिली आणि 4 दिवसामध्ये माझा BP 120-80 झाला. तो आज 25 वर्षांनी सुद्धा 120-80 आहे. म्हणजे लोकांनी उगाच अशी डॉक्टर लोकांनी धारणा बनवून टाकली. आपलं वय किती? 60 आहे ना, ठीक आहे 140 वगैरे चालेल. अजिबात नाही, 120-80 म्हणजे तो शेवटपर्यंत 120-80. वय वाढलं म्हणून ते मापदंड वाढत नाही आहेत, परमेश्वराने ठरवलेले मापदंड आहेत ते, समजले का? त्या शुगर
शुगरची मिनिमम लेवल, मॅक्सिमम लेवल, नाही का, तर ते हे जे आहे ना बॅड कोलेस्ट्रॉलची लेवल, म्हणजे अनेक ज्या काही शरीरामध्ये व्यवस्था आहे त्याच्यामध्ये मिनिमम मॅक्झिमम लेवल, फॅट्स किती हवेत, कमीत कमी किती, जास्तीत जास्त किती, या सर्व लेवल ठरवले. ते काही बदलत नाही आहे. त्या शेवटपर्यंत अशाच, ज्या लहान पहिल्यापासून शेवटपर्यंत अशाच राहतात. तर मग मी कपालभाती केलं आणि हे माझ्या गोळी बंद केली तर चार दिवसामध्ये माझा BP अगदी नॉर्मल झाला. तेव्हा मात्र मला अगदी उत्साह वाटला एकदम. म्हटलं ही कपालभाती आणि त्याच्याबरोबर अनुलोम विलोम सांगितलं होतं, ते थोडं केलं आणि मी 4 वर्षात बरा झालो. कुठेही प्रकारची काही डॉक्टरी इलाज किंवा ट्रीटमेंट, गोळी, औषधं सगळं बंद करून टाकलं. अगदी मी स्पॉन्डिलायटिससाठी मी कॉलर लावत होतो, ती पण फेकून दिली आणि आता 25 वर्षात कॉलर लावलेली नाही. काही सगळे पुन्हा आपल्या जन्मानंतर माझा विश्वास झाला की आपल्या जन्मानंतर जे काही प्रॉब्लेम्स आपल्या डिसऑर्डर झाली, शरीरात जी डिसऑर्डर झाली ती सर्व बरी होते. हे फक्त योग साधनेमध्येच आम्ही बोलू शकतो. मेडिकल सायन्स असं बोलू शकत नाही. मेडिकल सायन्सचं एवढंच ज्ञान आहे की तुम्ही कंट्रोल करू शकता, कोणताही आजार कंट्रोल करू शकता, क्युअर नाही. आणि क्युअर म्हटला तर तुमच्यावर केस केली जाईल, असं कायदाच बनवून ठेवला आहे इंग्रजांनी. म्हणजे 53 आजार, मानवाच्या शरीरातले 53 आजार, त्या आजाराची नावं देऊन कायदाच करून ठेवला त्यांनी की ह्या 53 आजाराला बरे होतात असं कोणी जर म्हटलं तर त्याच्यावर केस केली. आणि भारत सरकारनं सुद्धा त्यांच्यानंतर सुद्धा तो कायदा तसाच चालू ठेवलेला आहे आजपर्यंत. आणि त्याच्यामुळं पतंजली योगपीठवर अनेक केसेस झाल्या, शेकडो केसेस झाल्या. तुम्ही हे बरे होता असं कसं म्हणतात? आता मी बघा, पूज्य गुरुदेवजींनी सांगितलं बघा, लोकच सांगतायत, मी नाही बोलत. म्हणजे मी बोलत नाहीये, जे बरे झाले तेच सांगतात. आता माझं वजन 103चं 62 झालं, कॅन्सर बरा झाला, ते चेक करू शकतात ना. माझं शुगर 660 होती, त्याचे रिपोर्ट्स आहेत, हे आत्ता बघू शकतात. म्हणजे पूर्ण क्युअर होतं हे पूज्य गुरुदेवजी नाही बोलत, तर जे बरे झाले, ज्यांनी फायदा घेतला ते बोलत आहेत. मग त्यांना म्हणजे ज्यांनी केसेस केल्या होत्या त्यांना म्हणजे त्यांच्या उलट गेलं सगळं. आणि सगळे डॉक्टर्स त्यांच्या अंगलट आलं उलट. आणि त्या लोकांनी आता जी काही प्रमुख संस्था आहे त्यांची भारताची, त्यांच्याकडे जाऊन हात जोडले किंवा हे सगळ्या केसेस मागे घेऊन टाका. कारण आम्हाला आता भारी पडायला लागले. कारण त्यांना काही प्रश्न विचारले की हार्टच्या ऑपरेशनसाठी एका ठिकाणी एवढे घेतात 2 लाख, एका ठिकाणी 4 लाख घेतात, एका ठिकाणी 10 लाख घेतात. म्हणजे ह्याचं एक्सप्लेनेशन द्या जरा. तर ह्याचं काही एक्सप्लेनेशन नाही. म्हणजे क्रिया एकच, हार्टचं बायपासची सर्जरी हे एकच ऑपरेशन. जे काही शरीरामध्ये डिसऑर्डर आहे, आपल्यामध्ये ज्या काही कमी आहे, त्याचं एकच साधं कारण आहे, प्राण ऊर्जेची कमी, ऑक्सिजनची कमी. दुसरं तिसरं काही कारण नाही आहे. प्राणशक्तीची कमी आहे, प्राण ऊर्जा, ऑक्सिजन. आता आपण कोरोना पिरियडमध्ये पाहिलं की नाही की तुम्ही कुठे गेला तरी लगेच ऑक्सिजन बघत होते की ऑक्सिजन बरोबर आहे का. म्हणजे सर्वांचं चेक करून मगच आज सोडत होते. बँकेत तुम्ही बँकेत गेला तर तुम्हाला पहिल्यांदा ऑक्सिजन चेक करत होते की नाही, त्याशिवाय आज सोडत नव्हते. तर आपल्या शरीरामध्ये केवळ ऑक्सिजनची कमी हे प्रमुख कारण आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या आज शरीरामध्ये जे काही समस्या आहेत किंवा निर्माण होतात त्याचं ते कारण आहे. आता हे कारण का झालं? आज बघा, एकतर आपण सर्व ही संपूर्ण सृष्टी ही परमेश्वराची निर्मिती आहे, हे सर्वांना मान्य आहे. म्हणजे ही सर्व ही निर्मिती जी आहे प्रकृतीची, ती परमेश्वरानं निर्माण केलेली आहे. म्हणजे परमेश्वराची ही सर्व आपत्ती आहे. आणि त्यामध्ये बिघाड होण्याचं कारणच नाही आहे. जेवढे जीव आहेत, पशु पक्षी, जीवजंतू, मानव, किडा मुंगी वगैरे जेवढे काही जीव आहेत, ते कुणाचाही त्यांचा स्वभाव आजारी होण्याचा
आणि आश्चर्य, मानव सोडून सगळे एकदम स्वस्त आहेत. मानव सोडून सगळे स्वस्त आहेत. कोणीही आजारी नाही आहे. त्यांच्याकडे काही डॉक्टरची ट्रीटमेंटची व्यवस्था वगैरे काही नाही. मच्छर कधी आजारी पडतोय का? नाही. आम्हाला आजारी पडतो. म्हणजे मच्छर कधी आजारी पडत नाही. पण त्याला चिंता पण नाही. कसली चिंता नाही. खिसा पॉकेट नाही, बँक बॅलन्स नाही आहे. नंतर कुठेतरी रोजंदारीवर जाऊन सॅलरी बिलरी घेत नाही, काही नाही. म्हणजे माणूस फक्त तेवढं करतो. मानव सोडून सगळे एकदम स्वस्त आणि मस्त आहे. काही चिंता नाही, काही नाही. आपल्याला इकडे 2-4 कुत्री वगैरे किंवा मांजरं वगैरे अशी बसली कपाळाला हात लावून, बस संध्याकाळच्या खाण्याची काय व्यवस्था, असं काही नाही आहे ना. आणि आपण आपल्या 7 पिढ्यांची चिंता करतो. आपणच परमेश्वर आहे असं आपण गृहीत करतो. म्हणजे आपण आता नवरा बायकोने मेहनत केली, कष्ट केलं, गाडी बंगला घर वगैरे सर्व बनवलं. आता मुलगा झाला, त्याचं लग्न झालं की त्याला फ्लॅट पण आम्हीच घेऊन द्यायचं. म्हणजे असं स्वतःच ठरवलं. 2 मुलाला 2 फ्लॅट, 3 मुलांना 3 फ्लॅट, सर्व आम्हीच करायचं. ह्यामुळे आमची चिंता वाढली. आणि या सर्व चिंता ज्या वाढल्या त्या अज्ञानामुळे. आणि अज्ञान कामुळे आमची जी काही परमेश्वराने व्यवस्था दिलेली आहे आपल्या शरीरामध्ये, टॉप क्वालिटीचे हार्डवेअर सॉफ्टवेअर आहे. आपल्या शरीरामध्ये अव्यवस्था होऊच शकत नाही आहे. जशी इतर प्राण्यामध्ये कोणामध्ये होते का? कोणीही आजारी पडत नाही, कधीही आजारी पडत नाही. आणि यदा कदाचित आपण काहीतरी चुकीचं त्याला खायला दिलं आणि जर काही झालंच पोटात, कुत्र्याला सुद्धा आपण काहीतरी चुकीचं खाद्य दिलं आणि त्याला पोटात काही दुखायला लागलं तर त्याला कोणी औषध देतं का? ते ताबडतोब त्याला इंट्युशन होतं की मला आता हिरवं गवत खाल्लं पाहिजे. हे प्रोग्रॅममध्ये त्याच्या म्हणजे परमेश्वर आपल्या शरीरामध्ये जे प्रोग्रॅम केलेला आहे ना, तो परमेश्वरानं केलेला आहे. म्हणजे उच्च कोटीचं सॉफ्टवेअर डेव्हलप केलं आहे परमेश्वरानं. त्याच्यामध्ये ती आहे व्यवस्था की आता पोटात त्याला माहीत नाही की पोटात दुखायला लागल्यावर मला गवत खायचं आहे. हा उपाय आहे त्याला माहीत नाही. त्याला फक्त इंट्युशन होतं. त्यावेळेस असं इंट्युशन होतं की मला हिरवं गवत खायचं आणि तो हिरवं गवत खातो आणि तो बरा. त्याला माहीत नाही आहे असं, पण त्याला जिभेला तसं हे होतं, जीभ लालचाते की हिरवं गवत खा म्हणून आणि तो बरा होतो. आता ही व्यवस्था त्याला आहे. आपल्यामध्ये पण असेल की नाही? पण आपण डॉक्टरकडे जातो कारण आपलं अज्ञान आहे. आपल्याला ते कळत नाही. आता एवढी शक्ती आपल्याकडे आहे की जर पर्याप्त प्राणशक्ती आपल्यामध्ये आली तर आपण परमेश्वराचं प्रकट रूप आहे. हे सर्व सृष्टी ही परमेश्वराचं प्रकट रूप आहे. हे मनामध्ये बिंबलं पाहिजे. की सर्व सृष्टी मानवासकट हे पेड़ पौधे वगैरे सर्व परमेश्वराचं प्रकट रूप आहे. आता त्या प्रकट रूपामध्ये डिसऑर्डर येण्याचा सवालही नाही आता. म्हणजे सर्व काही परमेश्वरानं निर्माण केलेलं आहे. त्याच्यामध्ये टॉप क्वालिटीचे हार्डवेअर सॉफ्टवेअर आहे. सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग स्वतः परमेश्वरानं केलेलं आहे. आता आय सेल्स म्हणजे आपलं संपूर्ण शरीर जे बनलेलं आहे 37 ट्रिलियन्स मायक्रो लेवलच्या सेल्सचं बनलेलं आहे. 37 ट्रिलियन्स मायक्रो लेवलच्या सेल्सचं बनलेलं आहे. डोळ्यामध्ये करोडो सेल्स मिळून डोळा बनला आहे. आणि या करोडो सेल्समध्ये दृष्टीचे हार्मोन्स बनवण्याचं प्रोग्रॅमिंग केलं आहे परमेश्वराने. आपल्याला कानाने कशी दिसेल का? कानाने कधी दिसेल का? आज मला कानाने दिसतंय आणि डोळ्याने ऐकायला येतंय असं कधी झालं? कारण इथं सॉफ्टवेअर वेगळं आहे. इथे ऐकण्याचे हार्मोन्स बनवण्याचा प्रोग्राम केला आहे परमेश्वराने. इथे दृष्टी बनवण्याचे हार्मोन्स बनवण्याचा प्रोग्राम केलेला आहे. म्हणजे प्रत्येक शरीराच्या अंगामध्ये वेगवेगळे हार्मोन्स बनवण्याचा प्रोग्राम केलेला आहे. आणि त्या प्रोग्रामची फाईल्स जोपर्यंत ओपन होत नाही आहे तोपर्यंत त्या सेलचं कार्य बरोबर चालतं. आणि हे प्रोग्रामिंग सर्व परमेश्वराने केलेलं आहे. असं काहीतरी नाही ना की लहान मूल जन्मलं की कुठल्या तरी कंपनीकडे प्रोग्रॅमिंग करायला दिलं, असं काय होत नाही आहे ना. ते परमेश्वराने प्रोग्रॅमिंग करून पाठवलेलं आहे. ते
प्रोग्रॅमिंग परमेश्वराने जर केलेलं आहे हे आपण एकदा मान्य केलं तर परमेश्वर प्रोग्रॅम करताना डोळ्याच्या आय सेल्सचं प्रोग्रॅम करताना त्यांनी त्याच्यामध्ये अशी कमांड टाकली असेल का होईल काही वर्षानंतर ह्याच्यात कॅटरॅक्ट व्हावं अशी कमांड टाकली असेल का किंवा काही वर्षानंतर दृष्टी कमजोर होऊन त्याला लेन्स टाकायची पाळी यावी किंवा याला चष्मा लावायची पाळी यावी असे काही कमांड परमेश्वर टाकेल का? जेव्हा परमेश्वर स्वतः प्रोग्रॅमिंग करतोय तेव्हा अशी काही कमांड टाकेल का त्याच्यामध्ये की कॅटरॅक्ट व्हावं, चष्मा लागावा, दृष्टी कमी व्हावी असं प्रोग्रॅमिंग परमेश्वर करूच शकत नाही. किंवा काही वर्षांनी त्याला कानाची मशीन लागावी कानाची सुनण्याची क्षमता कमी व्हावी. आता हे असं जर प्रोग्रॅमिंग नाही आहे तर मग संपूर्ण शरीरामध्ये कमजोरी येण्याचं कारण आहे का? कमजोरी येण्याचं कारण नाही आहे, कारण प्रोग्रॅम परफेक्ट आहे, पूर्ण स्वरूप प्रोग्रॅम आहे. पूर्ण स्वरूप परमेश्वर जो बनवतो ते पूर्ण स्वरूप असतं आणि पवित्र असतं. त्याच्यामध्ये अशी कुठलीही वाईट कमांड असू शकत नाही. आता ब्रेनमध्ये डिसऑर्डर आली ती माणसं काय करतात? गाड्यांवर दगडफेक करतात, कुठेतरी जाळपोळ करतात, आहे की नाही? तर अशी कमांड असेल का परमेश्वराने टाकली असेल का ब्रेनमध्ये? ब्रेन सेलमध्ये अशी कमांड टाकली असेल का? नाही की नाही? नाही म्हणा. म्हणजे परमेश्वराने प्रोग्राम केला तो पवित्र असतो आणि पूर्ण स्वरूप असतो. त्याच्यामध्ये असले काही कमांड असू शकत नाही. एका देशावर दुसऱ्या देशाने बॉम्ब टाकायचे अशी कमांड असेल का? आता टाकतायत की आता टाकतायत ते चिराग करतायत. त्याचं कारण आहे की आपल्यामध्ये परमेश्वरानं ज्या शक्ती दिलेल्या आहेत कोण प्रचंड शक्ती, प्रचंड गुणकौशल्य, प्रचंड बुद्धिमत्ता, प्रचंड प्रेमभाव, प्रचंड सहनशीलता भाव आणि प्रचंड सहनशीलता भाव आपल्यामध्ये समाहित करण्याची शक्ती आणि एकात्मभाव एवढे प्रचंड गुण आपल्यामध्ये दिलेले आहेत. फक्त ते गुण म्हणजे प्रोग्रॅम सॉफ्टवेअरच्या फाईल ओपन न झाल्यामुळे आपण आज अज्ञानी आहोत. म्हणून हे सर्व काही गडबडी होते, आजारी पडतोय वगैरे वगैरे. भांडणं होतात, सासू सुनाची भांडणं, भावाभावाची भांडणं, शेजाऱ्या पाजाऱ्याची भांडणं, कोणी दुधामध्ये पाणी मिसळतोय, कोणी वाणी कुठला तरी धान्यामध्ये खडे मिसळतोय, रंगाचे खडे, हळदीमध्ये हळदीसाठी दिसणारी पावडर मिसळतोय. ऑफिसमध्ये गेलेला कर्मचारी अधिकारी टेबल खालून टेबलवरून पैसे घेतोय, काळा बाजार, ब्लॅक मार्केट. हे सगळं होण्याचं कारण काय आहे की आपल्या ओरिजिनल सॉफ्टवेअरच्या फाईल ओपन नसल्यामुळे आपण आपल्याकडं जी परमेश्वरान समान शक्ती आहे, परमेश्वरासारखं काम आपण सर्वजण करू शकतो. फक्त ते आज म्हणजे बघा, परमेश्वरासारखं काम म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड. आता समजा संपूर्ण विश्वामध्ये 850 करोड मानव आहेत. त्या सर्व मानवाला एक व्यक्ती आनंदी करू शकतो. आता असं ऐकलं की तुम्हाला मान्य होत नाही की नाही, एक माणूस कसं काय अख्ख्या विश्वाला सुखी समाधानी बनवू शकणार असं वाटतं की नाही? पण ते खरं आहे. आता बघा, पूर्वी सगळी कामं आपण हाताने किंवा सर्व माणसाकडून केली जात होती. बैलाकडून वगैरे काम, बैलजोडी वगैरे ह्याच्यावर. जसं इंजिन आलं, इंजिनचा शोध एका माणसाने लावला की नाही? इंजिनचा शोध एका माणसाने लावला, त्याचा फायदा आज जग घेत आहे की नाही? म्हणजे सर्वांचं काम किती सुखकर झालं, सर्वांना खुश केलं की नाही? एका व्यक्तीनं सर्वांना खुश केलं, आनंदी केलं, सर्वांची कामं सोपी झाली. विहिरीतून पाणी काढायचं तर 2 बैलाची मोठ लावायला लागत होती आणि त्या मोठेने थोडं पाणी येत होतं. पण त्यानंतर इंजिन लावल्याबरोबर इंजिनचा हँडल मारला आणि बघ पाणी यायला. हे सगळं जग आनंदी झालं की नाही? आज इंजिन चालत आहेत, आगगाड्या चालत आहेत, सर्व वेगवेगळ्या मोठमोठ्या फॅक्टरीमध्ये इंजिनद्वारे सगळ्या मशिनरी चालू लागल्या. सगळे खुश झाले ना, जे हाताने चाललं. मग एकाच माणसाने केलं की नाही? एकाच माणसाने विमानाचा शोध लावला, एकाच माणसाने या बल्बचा शोध लावला. नाहीतर आपला कंदील, दिवा रॉकेल वगैरे भरून ते वापरायला लागत होतं. कठीण होतं की नाही काम, आहे की नाही? तर ह्या सगळ्या जे शोध आहेत ते एका व्यक्तीने लावले. कसे लावले? त्याच्या ओरिजिनल सॉफ्टवेअरच्या फाईल ओपन झाल्या.
त्याच्या शरीरामध्ये ज्या 37 ट्रिलियन सेल्सचं आपलं शरीर बनलेलं आहे, त्याच्यामध्ये परमेश्वरानं ॲप पण डाउनलोड करून ठेवले. तुम्ही मोबाईलमध्ये एक ॲप, बँकेचा ॲप ॲक्टिवेट केल्याबरोबर किती कामं सोपी झाली. तुम्हाला बँकेत जायला लागत नाही. कुणाकडून पेमेंट यायचं असेल तर लगेच टक 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 केलं की पेमेंट येते. 2 बटणं दाबली की पेमेंट येते. तुम्हाला कुणाला वाण्याचं पेमेंट करायचे, दूधवाल्याचं पेमेंट करायचे, आता तर चहावाल्याचे 10 रुपये सुद्धा पटकन आपण पेमेंट करतोय की नाही. म्हणजे किती सोपं झालं. इलेक्ट्रिकचं बिल भरताना सोपं झालं की नाही. घरूनच बिल भरतायत, बाहेर जावं लागत नाही, तिथे पैसे बघावे लागत नाही. म्हणजे ॲपचा सर्वांना अर्थ समजला की नाही. एक ॲप ॲक्टिवेट केल्याबरोबर आपलं प्रत्येक काम अगदी सुलभ होतं आहे. मग असं परमेश्वरानं आपल्या शरीरामध्ये करोडो ॲप डाउनलोड करून ठेवले. मग ज्यांचे ॲपचा मतलब काय, काम सुलभ होणं. मग ज्यांच्या ओरिजिनल सॉफ्टवेअरच्या फाईल ओपन झाल्या आणि ॲप ॲक्टिवेट झाले, अशा लोकांनी हे शोध लावले सगळे. म्हणजे परमेश्वरासमान, म्हणजे परमेश्वराच्या कार्याचा संपूर्ण ब्रह्मांड फायदा घेत आहे. तसंच आपल्या एका व्यक्तीकडे एवढं म्हणजे सामर्थ्य आहे की तो एक व्यक्ती अख्ख्या विश्वातल्या 850 करोड मानवाला सुखी समाधानी बनवू शकतो. आज पूज्य गुरुदेव त्यांनी स्वतः योग साधनेने प्राण ऊर्जा पुरेशी आपल्या शरीरामध्ये निर्माण केली. तर आज त्यांना जग ओळखते आणि जगभर योग प्रचार प्रसाराचं कार्य अगदी सहजपणे होत आहे. कारण स्वीकृती मिळाली सहजपणे. आता बघा, मी तुम्हाला आपल्याला सांगितलं ना, मी कपालभाती केलं, थोडं अनुलोम विलोम केलं आणि मी पूर्ण बरं झालो. म्हणजे एवढा सोपा योग पूर्वीच्या लोकांनी सांगितला नाही. त्यांनी आसनं, म्हणजे आसनांमध्ये जास्त गुंतवून ठेवलं. योगासनामध्ये जास्त गुंतवून ठेवलं. त्याच्यामुळं लोकांनी त्याला स्वीकृती दिली नाही. कारण योगासन पूर्ण होतच नाही आहे. आता वयस्कर व्यक्ती आहे, ज्याचं शरीर आखडलेलं आहे, ते काम कसे आसनं करतात. आता माझंच बघा ना, म्हणजे 103 किलो वजनाचा माणूस आसनं काय करणार मला सांगा. म्हणजे मला आरोग्य मिळवण्याचा अधिकार नाही, असं झालं की नाही डॉक्टरांच्या भाषेत. म्हणजे त्यांनी तर स्पष्ट सांगितलं, 55च्या पुढे तुम्ही जगाच्या पाठीवर कुठल्याही डॉक्टरकडे जावा, तुम्ही जगू शकत नाही. म्हणजे त्यांचं ज्ञान किती अपूर्ण की मी घरात बसून बरा झालो पूर्णपणे, कुठल्याही प्रकारचं औषध न घेता. तर हा योगविद्येचा खरं लाभ जर घ्यायचा असेल तर या पतंजली योगपीठद्वारे माध्यमातून पूज्य गुरुदेवजींनी जी सहज योग साधना दिली, अगदी मोजक्या क्रिया. मी तर सांगितल्याप्रमाणे मी अगदी स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला तयार असतो. आजार काही असू द्या, कपालभाती अनुलोम विलोम केल्यानंतर आपल्या शरीरात कोणताही आजार राहणार नाही. बरं, पुन्हा काय केलं, कपालभातीमध्ये सुद्धा अनेक कॉम्प्लिकेशन टाकले. जे लोक शिकवतात त्यांनी अनेक कॉम्प्लिकेशन टाकले. मग त्याच्यामुळे लोकांमध्ये भ्रम निर्माण झाला की मग आपण करतो ते बरोबर की चुकीचं, मग आपण केलं तर आपण बरे होणार की नाही होणार, असा भ्रम निर्माण झाला. अनुलोम विलोम आम्ही 1 मिनिटात शिकवतो. आम्ही 1 मिनिटात शिकवतो आणि ते 1 तास घेतात. बघा, आता 1 तास एवढं ब्रह्मांड त्यांनी सांगितल्यावर लोकांना भ्रम तयार होतो. अरे हे पोपट होतो 1 मिनिटात सांगतो, हो ना, अर्धा मिनिट अनुलोम विलोम. ह्याच्यात 1 तास काय शिकवणार, पण ते शिकवतात. आम्ही अर्ध्या मिनिटात शिकवतो. पाहिलं ना, डाव्याने घ्यायचा, उजवीने सोडायचा, उजवीने घ्यायचा, डाव्याने सोडायचा. सोपा आहे की नाही एकदम. आणि ह्या क्रियेला त्यांनी कॉम्प्लिकेशन बनवलं आणि त्याच्यामुळे लोकांनी स्वीकारलं नाही की मग झंझट नको. आपण जे पोपटावणी सांगितलं आहे असं असं करा आणि ते तर सांगतात तेवढं, म्हणजे काय खरं आहे कोणाचं खरं त्यापेक्षा झंझट नको आहे ना. आणि मग कोणी स्वीकारलं नाही आणि मग आपण तसेच म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही आजार आहेत ते. कपालभातीला तसंच, कपालभाती केवळ नाकाने शिंकायचं. मी दाखवलं किती सोपं आहे. फक्त शिंकायचं,
फक्त शिंकायचे. त्याच्यात फक्त काही काळजी आहे की खाली पोट करायचं आहे, म्हणजे जेवल्यावर जर करायचं झालं तर 4-5 तासांनी करायचं. आणि ऑपरेशन झालं असेल तर ऑपरेशनच्या तीव्रतेनुसार, म्हणजे छोटं ऑपरेशन असेल अँजिओप्लास्टीसारखं असेल तर 3 महिन्यांनी करू शकतो, म्हणजे योग साधना करू शकतो 3 महिने. जरा मोठा असेल तर 6 महिन्यानंतर, अगदीच बायपास वगैरे झाली असेल तर 1 वर्षानंतर. ह्या थोड्याशा काळजी घ्यायच्यात. आणि त्याच्या म्हणजे हार्ट IBP समस्या असेल, हार्ट IBPची समस्या, ब्लॉकेजची समस्या असेल, उपाय कपालभातीच आहे, अनुलोम विलोमच आहे, पण करायचे हळूहळू. म्हणजे मी आता नंतर दाखवणार आहे तुम्हाला. करायचं हळूहळू पण उपाय तोच आहे. म्हणजे कपालभातीच उपाय आहे, पण डॉक्टर सांगतात कपालभाती करू नका. कारण काय की कपालभाती केलं की तो बरा होणार. कपालभाती अनुलोम विलोम केल्यावर मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, आपल्या शरीरामध्ये डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत जो काही आजार असेल तो बरा होतो. म्हणजे काही बऱ्याच दवाखान्यात तर काय सांगतात, आता बाबा याला घरी घेऊन जा आणि सुखाने मरू द्या, तो सुद्धा बरा होतो. तो सुद्धा आता तो कपालभाती नाही करू शकत समजा, पण अनुलोम विलोम किंवा दीर्घ श्वसन असे छोट्या छोट्या प्रक्रिया आहेत. दीर्घ श्वसन आता त्याच्यावर सुद्धा पूज्य गुरुदेवजीने यज्ञ सामग्री अशी काही शोधलेली आहे, हवन सामग्री अशी काही 500 करोड खर्च करून त्यांनी त्याच्यावर रिसर्च केला की जे काही असे लोक आहेत की ज्यांना आता योग करताच येणार नाही, जे अनुलोम विलोम सुद्धा करायला त्यांना म्हणजे आता अनकॉन्शियस आहे, तो अनुलोम विलोम कसा करणार आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा हवन सामग्री बनवली आहे रिसर्च करून. किती हवन सामग्री आपण घरामध्ये जर जाळली किंवा हवन केलं आपण आणि त्याचा धूरसुद्धा त्या पेशंटपर्यंत गेला तरी सुद्धा तो पेशंट बरा होतो. आणि अशी शेकडो हजारो उदाहरणं आपल्याकडे आहेत की डॉक्टरने सांगितलं. आता घाटकोपरची एक मुलगी आहे, काहीतरी कॉलेजला जाणारी होती 10वी 11वी 12वीला वगैरे, तिला डॉक्टरने सांगितलं आता हिला सुखाने मरू द्या. तिला घरी आणलं आणि आता ती कोणाकोणाचं पुण्यकर्म असतंय त्याच्यामुळं कोणीतरी भेटतं, तसं त्यांना भेटलं आणि आमचा पतंजलीचा एक शिक्षक भेटला. त्यांनी सांगितलं आणि नुसतं सांगितलं नाही तर त्यांनी हवन सामग्री घेऊन त्याच्या आता त्यांना काही माहीत हे कसं काही वापरायचं किंवा कसा उपयोग करायचा, ते स्वतःहून गेले. नरसीबाई म्हणून आहे गुजराती पाटीदारवाडीमध्ये, ते स्वतः जे तिकडे महिनाभर जात होते रोज. मोठे बिल्डर आहेत पण त्यांनी सुद्धा स्वतः जाऊन महिनाभर ते हवन सामग्री तिकडे त्याचे हवन केले आणि त्यांना ते शिकवलं महिनाभर. 6 महिन्यामध्ये त्या ती मुलगी उभं राहून चालू बोलू लागली आणि आता कॉलेजमध्ये झाली. म्हणजे योग वगैरे काही केला नाही तिने, केवळ हवन सामग्री. योग केला म्हणजे नंतर मग ती उठून बसायला लागली, उठून बसल्यानंतर उभी राहायला लागली, मग थोडा कपालभाती अनुलोम विलोम करायला लागली आणि ती बरी झाली. म्हणजे हा सगळा भ्रम निर्माण केला आहे माणसाने, भ्रम निर्माण केलेला आहे. कारण अज्ञान आहे ना, डॉक्टर लोकांचं पण अज्ञानच आहे. आणि ते काय आहे तर ओरिजिनल सॉफ्टवेअरच्या फाईल ओपन नाही आहे, पॅरलल सॉफ्टवेअर बनलेला आहे. ओरिजिनल सॉफ्टवेअरच्या फाईल ओपन होण्यासाठी पुरेसं प्राण ऊर्जा हवी आहे, प्राण ऑक्सिजन पुरेसा हवा आहे आणि तो पुरेसा ऑक्सिजन आपण घेत नाही. म्हणजे हवा तर भरपूर आहे, वायू भरपूर आहे, त्यात ऑक्सिजन पण भरपूर आहे की नाही, भरपूर ऑक्सिजन भरपूर आहे. पण तरीसुद्धा आपण दीर्घ श्वास घ्यायला आता क्लासमध्ये घ्यायला सांगतात म्हणून घेतोय, पण दीर्घ श्वास घेतोय पण तरीसुद्धा आपल्याला ऑक्सिजन पुरेसा होत नाही आहे. त्याचं कारण आहे मी सांगणार आहे. आणि तुम्हाला कोण विचारायला पण येत नाही, म्युन्सिपाल्टीवाला बिल बुक घेऊन येतो का, काय भाऊ तुम्ही रोज अगदी बाबा रामदेव सांगतात म्हणून लांब 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 श्वास घेत आहे, महिन्याच्या शेवटी जर जास्त बिल आलं तर ओरडायचं नाही. हां, नाहीतर तुम्ही खुशाल आपलं बाबांनी सांगितलंय म्हणून
असं करताय शेवटी बिल आलं तर ओरडायचं नाही असं काही कोणी सांगत आहे का? नाही. तरी सुद्धा आपण ऑक्सिजन घेत नाही. ऑक्सिजन भरपूर आहे, ऑक्सिजन भरपूर आहे, पण आपण घेत नाही. दीर्घ श्वास घेतोय, पण नुसता दीर्घ श्वास घेऊन वायू आपल्या फुफ्फुसात गेला, वायू आपल्या फुफ्फुसात गेला, पण तिथून त्याला रिसीव करणारा परमेश्वराने रिसिव्हर अपॉइंट केलाय. परमेश्वरानं तिथं रिसिव्हर अपॉइंट केलाय. रिसेप्शनिस्ट बोला त्याला, रिसेप्शनिस्ट है ना. गेटमधून आल्याबरोबर रिसेप्शनिस्ट स्वागत करतो की नाही, रिसेप्शनिस्ट तसं आहे आपल्या शरीरामध्ये. आता तो कमजोर आहे. कोण आहे तो? तर हा आपल्या रक्तामधला, आपल्या रक्तामध्ये काय काय आहे? WBC व्हाईट ब्लड सेल सर्वांना माहीत आहे, RBC रेड ब्लड सेल आणि प्लेटलेट. मोठा मोठा आपल्याला एवढं माहिती आहे की रक्तामध्ये असं आहे. आणि या RBC मध्ये हिमोग्लोबिन आहे. हिमोग्लोबिन तुम्ही रक्त चेक केलं असेल, सर्वांनी बहुतेकांनी रक्त चेक केलं असतं एवढ्या वयापर्यंत नाही का? तर पहिला आयटम असतो काय? हिमोग्लोबिन. आणि हिमोग्लोबिन किती आहे? तर हे हिमोग्लोबिन आपलं स्वतःचं आरोग्य आणि संपूर्ण आपल्या जीवनाचं आरोग्य योग्य ठेवण्याच्या दृष्टीनं हा हिमोग्लोबिन सर्वात महत्त्वाचा आहे. तो हा हिमोग्लोबिन रिसिव्हर आहे. परमेश्वर प्राणरूपाने आपल्या शरीरात येतोय. प्राण कोण आहे? परमेश्वर स्वतः प्राणरूपाने आपल्या शरीरात प्रवाहित होतोय आणि तो आपल्या संपूर्ण शरीराचं आणि जीवनाचं कार्य करतोय. तर आपल्या शरीरामध्ये हा जो रिसिव्हर आहे, रिसिव्हर कोण आहे मग? हिमोग्लोबिन आहे. रिसिव्हर कोण आहे? हिमोग्लोबिन आहे रिसिव्हर, रिसेप्शनिस्ट. तर हा स्ट्रॉंग असला पाहिजे. आपण नाकाने श्वास घेतला तर तो लंग्समध्ये गेला. लंग्समध्ये 7,20,00,000 वायुकोश आहेत. 7,20,00,000 वायुकोश आहेत. म्हणजे छोटे छोटे बलून आहेत, छोटे छोटे बलून. तर त्याला एकाच बाजूने दरवाजे आहेत. कुठे? नाकाने. नाकानंतर ते बलून्स आहेत ना, त्याला दुसरा दरवाजा नाही आहे. ती जी पातळ दिवार आहे, त्या पातळ दिवारमधून केवळ ऑक्सिजनला शोषण्याचं काम कोण करत असेल? हिमोग्लोबिन. हा हिमोग्लोबिन हे ऑक्सिजनला शोषण्याचं काम करतो. लक्ष द्या, थोडक्यात लगेच कळेल तुम्हाला. म्हणजे आपण आजारीच पडू शकत नाही यापुढे. जे आणि आजारी असेल, काय आजार असेल तर निघून. हा हिमोग्लोबिन आपल्या लंग्समध्ये आपण नाकाने जो श्वास घेतलाय त्या बलूनच्या बाहेरच्या साईडला हा हिमोग्लोबिन रक्तातून आलेला असतो, तांबड्या पेशीमधून. आणि तो ऑक्सिजनला शोषतो आणि आपल्या संपूर्ण शरीरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये हा ऑक्सिजन घेऊन जातो. आता तो केवळ लंग्समधून घेतो असं नाही आहे, तर आपल्या शरीरावर स्किनमधून घाम येतो. आपल्या शरीरावर स्किनमधून घाम येतो की नाही? म्हणजे छिद्र आहे. आपल्या स्किनमधून घाम येतो म्हणजे छिद्र आहे, बरोबर. आता ह्या छिद्रामधून सुद्धा फारसं लक्ष देऊ नका तिकडे. बघा, आपल्याकडे थोडा वेळ आहे. छिद्र आहे, छिद्रामधून सुद्धा वायू आतमध्ये येतो. तसा नाकातून आपण वायू घेतला, त्या वायूमधून ऑक्सिजन शोषण्याचं काम हिमोग्लोबिनने केलं. संपूर्ण शरीराला ऑक्सिजन दिला. त्यानंतर आपल्या संपूर्ण शरीराच्या स्किनमधून जे छिद्र आहे त्याच्यातून सुद्धा वायू एंटर करतो आतमध्ये. त्याच्यातला पण ऑक्सिजन शोषण्याचं काम हा हिमोग्लोबिन करतो. म्हणजे 2 ठिकाणाहून तो ऑक्सिजन घेतो आणि संपूर्ण शरीराला तो सप्लाय देतो. आता एका सेलमध्ये कार्य चालतं. आपल्या शरीराची एका सेलमध्ये लाखो कार्य चालतात एका वेळेस लाखो कार्य चालतात. ते कार्य चालत असताना तिथं कचरा निर्माण होतो. कचरा, कार्बन निर्माण होतो. कार्य चालतं म्हणजे कार्बन निर्माण होतो. तो कार्बन तिथून घ्यायचा, हे काम सुद्धा हिमोग्लोबिन करतो. आणि तो कार्बन कुठे सोडायचा? जिथून ऑक्सिजन घेतला. म्हणजे तो कार्बन आणून लंग्समध्ये सोडायचा आणि दुसरा कुठे सोडायचा? स्किनवर सोडायचा. म्हणजे स्किनवर
सुगंध येतो का दुर्गंध येतो? दुर्गंध येतो ना. म्हणजे हा शरीरातला सगळा कार्बन हा हिमोग्लोबिन आणून सोडतो. हे किती महत्त्वाचं काम आहे बघा. या प्राण ऊर्जा म्हणजे ऑक्सिजन, या ऑक्सिजनवर त्या सेलचं काम चालतंय. ज्या संपूर्ण 37 ट्रिलियन सेल्स, मग आय सेल्समध्ये करोडो सेल्स आहेत, डोळ्यामध्ये करोडो सेल्स आहेत. त्या करोडो सेल्समध्ये एका सेलमध्ये लाखो कार्य चालतात, तेव्हा दृष्टीचे हार्मोन्स बनतात. तर हे बनण्यासाठी जी प्राईम ऊर्जा आहे, एनर्जी आहे, ती कोणती आहे? ऑक्सिजन. मग हा ऑक्सिजन तिथं द्यायचं आणि तिथून कार्बन उचलायचं काम हे हिमोग्लोबिन. किती महत्त्वाचं काम आहे. आणि ह्याच्यासाठी हा हिमोग्लोबिन आपला स्ट्रॉंग असला पाहिजे. हिमोग्लोबिन स्ट्रॉंग असला पाहिजे. आणि हा स्ट्रॉंग म्हणजे किती? तर महिलांसाठी 14च्या वर आणि पुरुषांसाठी 16च्या वर. आता बघा, तुम्ही चेक केलं असेल किती आहे ते तुम्हाला माहीत आहे. म्हणजे कुणाचा 7 आहे, कुणाचा 8 आहे, कुणाचा 11 आहे, असा हिमोग्लोबिन आहे. तर तो हिमोग्लोबिन आपला स्ट्रॉंग असला पाहिजे. आणि त्याच्यासाठी साधी सोपी अगदी हे आहे, म्हणजे योग म्हणजे अतिशय अवघड काही नाही आहे. आपला हिमोग्लोबिन स्ट्रॉंग असला पाहिजे. हे तर लक्षात आलं की नाही? आता एवढं महान कार्य करायचं आहे म्हणजे शरीराला संपूर्ण ऑक्सिजन पुरवायचं आहे आणि तिथून कार्बन आणायचा आणि तो बाहेर काढायचा आहे. एवढं महत्त्वाचं काम आहे. मग एका सेलचं स्ट्रक्चर आणि कॅरेक्टर बरोबर राहतं. म्हणजे त्या सेल्स परमेश्वरानं दिलेल्या मूळ कॅरेक्टरमध्ये राहतात. त्यांचं स्ट्रक्चर आणि कॅरेक्टर ठीक राहतं. तर त्या परमेश्वराने दिले जो प्रोग्रॅमिंग केला आहे त्या सेलमध्ये, जो प्रोग्रॅम केला आहे, ज्या कामाचा प्रोग्रॅम केला आहे, ते काम योग्य प्रकारे होतं. आता आय सेल्समध्ये प्रोग्रॅमिंग काय केलं आहे? दृष्टीचे हार्मोन्स बनवणे. हा त्या लाखो सेल ज्या आय सेल्स आहेत त्याच्यामध्ये प्रोग्रॅमिंग केलं आहे परमेश्वरानं की इथे दृष्टीचे हार्मोन्स बनवण्याचं प्रोग्रॅम. तर त्या प्रोग्रॅमच्या फाईल ओपन झाल्या, निरंतर ओपन राहिल्या, तर तिथे दृष्टीचे हार्मोन्स बनत राहतील. आणि दृष्टीदोष येईल का? समजा आला असेल तर पुन्हा जर तुम्ही हिमोग्लोबिन स्ट्रॉंग केलं, ऑक्सिजनचा सप्लाय बरोबर झाला, तर पुन्हा फाईल्स ओपन होतील, निरंतर फाईल ओपन राहतील आणि पुन्हा दृष्टीचे हार्मोन्स बनतील. आता मला 8वीमध्ये चष्मा लागला. डॉक्टरने आत्तापर्यंत सांगितलं चष्म्याचा नंबर वाढत जातो पण चष्मा निघत नाही. माझा चष्मा निघाला. आता ह्याला जर केस केली तर मी कसा मान्य करणार? मी त्यांना वाचून दाखवेन ना. म्हणजे मला चष्म्याशिवाय वाचता येतं हे खोटं कसं ठरवणार? त्या सुप्रीम कोर्टात जरी गेला तरी खोटं ठरवणार का? म्हणजे मला 8वीपासून वाचण्यासाठी चष्मा लावायला लागत आणि आता मला चष्मा लावायला लागत नाही. ह्याला हा स्वतः पुरावा आहे की नाही? तिथं दुसरा पुरावे आणा, जमा करा. पुरावे सांगतात ना कोर्टात, पुरावे जमा करा, तुम्हाला वेळ दिला जाईल. महिनाभर 15 दिवस वेळ दिला जाईल, तुम्ही योग्य पुरावे आणा. आता इथे योग्य पुरावे जमा करायची गरज आहे का? मला जर 8वीपासून वाचण्यासाठी चष्मा लावायला लागत होता. कधीपर्यंत? अगदी पाठीमागच्या 2-3 वर्षापर्यंत. आणि आता 75ला मला चष्मा लागत नाही आहे आणि पुढे 50 वर्ष मला चष्मा लागणार नाही, पुरी गॅरंटी. मग याला काही पुरावा गरज आहे का? म्हणजे आपल्या म्हणजे शरीराच्या सेलच्या दृष्टीनं हिमोग्लोबिन अत्यंत महत्त्वाचं आहे. आता हे हिमोग्लोबिन स्ट्रॉंग असलं पाहिजे की नाही? तर हिमोग्लोबिन स्ट्रॉंग होणं म्हणजे काय? हे हिमोग्लोबिन कशात आहे? तांबड्या पेशीमध्ये. म्हणजे तांबड्या पेशी वाढल्या पाहिजे. तांबड्या पेशी कशात आहेत? रक्तात आहेत की नाही? रक्तामध्ये. म्हणजे रक्त वाढलं पाहिजे. काय वाढलं पाहिजे? रक्त वाढलं पाहिजे. आणि रक्त वाढण्यासाठी काय झालं पाहिजे? आपण जे 2 घास खातोय ते योग्य प्रकारे पचलं पाहिजे. किती सोपं आहे बघा, आहे की नाही? म्हणजे ह्याला कोण डॉक्टर किंवा हे पाहिजे का? म्हणजे आपलं हिमोग्लोबिन आपल्या संपूर्ण शरीराचं कार्य करणारे जे सेल आहेत त्याला ऑक्सिजन पुरवतात आणि तिथं कार्बन बाहेर टाकतात. हे महत्त्वाचं काम जर पूर्ण झालं तर आपल्या सगळ्या सेल्स 37 ट्रिलियन सेल्स, मग ते ब्रेन असू दे, केस असू दे, हेअर सेलला जर प्राणवायू बरोबर मिळाला आणि कार्बन तिथला काढला गेला तर त्या सेल्सच्या प्रोग्रॅमची फाईल ओपन होईल
आणि ते केस काळे राहण्यासाठी आणि केस झडू नये म्हणून जे हार्मोन्स पाहिजे ते हार्मोन्स निर्माण होतील आणि केस गळणार नाहीत. आता माझे केस बघा अजून 50 वर्ष असेच राहणार, म्हणजे पांढरे आहेत पण गळले नाही, म्हणजे खोटं मी सांगणार नाही, म्हणजे असे नाही. तर हे जे आहे की त्या सेलचं कार्य योग्य प्रकारे होण्यासाठी आपल्याला काय महत्त्वाचं आहे, हिमोग्लोबिन महत्त्वाचं, आणि हिमोग्लोबिन महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी आपल्याला रक्त वाढलं पाहिजे. आणि रक्त वाढण्यासाठी काय पाहिजे, आपलं हे पोटाचं कार्य चांगलं पाहिजे. आलो की नाही पहिल्या याच्यावर की स्वामीजीने सांगितलं की सेंट्रल गव्हर्नमेंट, हे सेंट्रल गव्हर्नमेंट यांनी जर बरोबर काम केलं तर आपल्या शरीरामध्ये आजार होऊ शकतात. हे आला लक्षात आलं की नाही आता, की आपलं पोट जर चांगलं असेल, आपण जे काही भाजी भाकरी खाऊ ते जर योग्य पचन झालं, योग्य पाचन झालं तर आपलं रक्त वाढेल. रक्त वाढेल, रक्त वाढलं की आपल्याला WBC वाढेल, RBC वाढेल, प्लेटलेट वाढतील आणि त्या प्रमाणात राहतील, म्हणजे योग्य प्रमाणात राहतील आणि त्याच्यातनं हिमोग्लोबिन वाढेल. आणि हिमोग्लोबिन वाढलं की आपल्या संपूर्ण शरीरामध्ये ऑक्सिजन सप्लाय करणं आणि तिथून कार्बन उचलणं हे कार्य सुचारू रूपमध्ये होणार आहे. आपल्या शरीरामध्ये कुठलाही आजार होणं शक्य नाही. आता मग मी एवढ्या कॉन्फिडन्सने का बोलतो, तर मी आता 75ला 10,000 कपालभाती करून बाहेर, म्हणजे लगेच घाबरू नका. 10,000 का करतो, तर मला याच स्थितीत राहायचं आहे, हे लक्षात घ्या. मला आत्ता ज्या स्थितीत आहे ती स्थिती पुढे वाढता कामा नाही आहे. म्हणजे चेहऱ्यावर झुरझुरी आल्या, हातात काठी आली, हळूहळू चालायला लागला, उठता येईना, असं नाही. फटाक्षण उठता आलं पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत. म्हणजे म्हणून मी 10,000 करतो. म्हणजे तुम्हाला 50 वर्षांनी असं कळालं आणि ते पोपटराव आपल्याकडे गेली 50 वर्ष यायला शिकवत होते ना, ते सकाळी गेले तर लगेच दुसरा सांगेल, अरे सकाळी तर क्लासमध्ये उड्या मारत होते. म्हणजे अशा स्थितीत जायला पाहिजे. लक्षात आलं. म्हणजे आपल्याला सर्वांना जायचं आहे, पण जाण्यापूर्वी आपल्या पोराबाळांचा निचोड काढून नाही जायचं. बघा, म्हणजे 10-20 वर्ष अंथरूण पकडतात, वैभव मिळवून वैभव जा. म्हणजे आई वडिलांनी मेहनत कष्ट करून, म्हणजे कष्ट करून दिवस रात्र काम करून वैभव बनवलं पोरांसाठी, पण नंतर आजारी पडले, अंथरूण रडलं दोघांनी. आणि मग त्या दोघांना ह्या दवाखान्यात पळव, त्या दवाखान्यात पळव, पोरांचा नुसता निचोड काढला जातो. तो निचोड काढण्याची स्थिती नाही यावी कोणाची, आहे ना. आपल्यासाठी आपल्या मुलाबाळांना त्रास होता कामा नये. तर तुम्ही जे वैभव निर्माण केलं त्याचा आनंदाने लाभ घेता येईल, हे की नाही. नाही तर वैभव खूप बनवलेलं आहे, सगळे गाडी बंगला वगैरे प्रत्येक मुलाला मुलीला वगैरे सर्वांना सर्व काही दिले, पण त्यांना सतत चिंता लागून जाते. बाबा इथे गेले तर लगेच तर अरे जा बघ 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 पडलं बिडलं कुठे सांगितलं की काय जा बाबा लवकर जा, नातूला सांगतात जा लवकर जा, ते बा आजी बघ तुझी गेली इकडे पडली बिडली चक्कर बिक्कर आली काय. तर हा प्रकार नाही, म्हणून मी 10,000 करतोय, समजलं. आणि मला पूर्ण मुंबईमध्ये फिरायचे, गुलाब्यापासून कर्जत कसारा आणि पुरण, म्हणून मी 10,000 करतोय. आपल्याला सामान्यतः 1500 करायचे, 1500 कपालभातीचे स्ट्रोक करायचे. त्याला साधारणतः तुम्ही 25 मिनिटापर्यंत तुम्ही केलं, हळूहळू हळूहळू वाढवत, म्हणजे पहिल्यांदा 2 मिनिट 3 मिनिट 5 मिनिट असं करून हळूहळू वाढवत तुम्ही 20 ते 25 मिनिटापर्यंत गेला की पुरेसा आहे. आणि मग अनुलोम विलोम सुद्धा 2-3 मिनिटांनी सुरू करून 15 मिनिटापर्यंत हळूहळू गेला की पुरेसा. म्हणजे आता मी 2 तास करतो. म्हणजे आता मी गाडीतून आलो किंवा स्वतःच्या गाडीतून सुद्धा आलो तर एका हातात स्टेअरिंग असतं, एका हाताने अनुलोम विलोम करतो. त्याच्यामुळे माझं 1 तास 1.5 तास अनुलोम विलोम होतो. आता परवा शांताकुमारजींच्याकडे टीचर्स ट्रेनिंग होतं. किती तारखेला होतं टीचर्स ट्रेनिंग? मी 3 दिवस आलो. 3 दिवस सकाळी 6ला मी मुलुंडवरून गाडी चालवून सकाळी 6ला पोचलो. म्हणून मला 10,000 कपालभाती करायची.
मला स्वतः 4 व्हीलर गाडी एका हाताने चालवून अंधारात 4:30ला निघालो मी. सकाळी 4:30ला, म्हणजे त्याच्या पूर्वी मी 10,000 कपालभाती केलं आणि मग गाडी चालू करून इथे आलो. ते चुकीनं मग कुठल्या तरी नायगावच्या रोडनं मी घुसलो. तिकडे फ्लायओव्हरची कामं चालू आहेत. त्या अंधारातून तरी पण मी 6ला पोचलो. म्हणजे परमेश्वर पाठीमाग आहे माझ्या सतत. मला काळजी वाटत होती की मी एवढं लवकर निघून सुद्धा क्लासला पोचलो. तर एकूण काय की आपल्याला सर्वांना काही 10,000 करायचे नाही आहे. आपल्याला सामान्यतः 1500 श्लोक करायचे. एका मिनिटाला किती होतात? एका सेकंदाला 1, एका सेकंदाला 1, असे एका मिनिटाला 60 होतात. एका मिनिटाला 60. मग बघा, एका मिनिटाला 60 म्हणजे 25. त्याप्रमाणे 1500 होऊन जातात. एवढे पुरेसे आहे. म्हणजे आपलं पाचन ठीक झालं पाहिजे. पाचन ठीक झालं आणि मग बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, आहाराच्या आहेत, जीवनशैलीच्या आहेत, ते पण आपण बघूया. म्हणजे कपालभाती बरोबर त्यासुद्धा महत्त्वपूर्ण आहेत. जीवनशैली, आहार, विचार आणि श्रम हे सुद्धा महत्त्वाचं. मध्ये तुम्हाला थोडा सुट्टी येणार आहे का? नाही. किती आहे? 5:45 वाजता. कशाला सुट्टी नको आहे ना? आम्हाला काही सुट्टी लागत नाही. तर आता लक्षात आलं की नाही साधारण घ्यायची का? आता किती ते दाखवणार. अगदी सरळ क्रिया. म्हणजे आता कपालभाती समजलं की नाही, तर मी कपालभाती सुद्धा दाखवणार आहे. म्हणजे सामान्य लोकांनी कसं करायचं, हार्ट डायबिटीसवाल्यांनी कसं करायचं ते कपालभाती दाखवणार आहे. अनुलोम विलोम पण दाखवणार आहे. आणि सहज तुम्हा सर्वांना होण्यासारखी आसनं, दोन आसनं, म्हणजे सर्वांना होण्यासारखी. तुम्ही कोणी कंप्लेंट करणार नाही, बाप रे हे आम्हाला कसं होणार, असं काही नाही. अगदी सहज आणि आपल्या संपूर्ण शरीराचा सरळ व्यायाम होणार. तर यासाठी आपलं पाचन ठीक असणं गरजेचं आहे. पाचन ठीक झालं रे झालं. आणि मग त्याच्यासाठी बघा आता, म्हणजे अगदी सतत लगेच सर्व होणार नाही आहे, पण हळूहळू तुम्ही आता ॲलोवेरा ज्यूस वगैरे घेता, पतंजलीमध्ये आहे तो ॲलोवेराचा ज्यूस घेता. आता कुणाला ऑर्थरायटिसची समस्या आहे, मग ऑर्थरायटिस म्हणजे काय, पेनिंग होतं सर्व अंगामध्ये, जॉईंट्समध्ये पेनिंग होतं, त्याला तुम्ही ॲलोवेराचा ज्यूस आणि वातारी चूर्ण, 100 रुपयाला वातारी चूर्ण मिळतं, 200 रुपयाला ॲलोवेराचा एक लिटरचा डबा मिळतो. ते वातारी चूर्ण अर्धा चमचा या ॲलोवेरा ज्यूसमध्ये 20 ml मध्ये टाकला आणि रात्र प्यायला रात्री की तुम्हाला 1-2 महिन्यामध्ये आता संपूर्ण शरीरामध्ये जे काही पेनिंग होते, ऑर्थरायटिसची समस्या आहे, ती सर्व हळूहळू निघून जाईल. पण त्याबरोबर तुम्ही थोडंसं कपालभाती, थोडंसं, अगदी थोडं, म्हणजे 1 मिनिट 2 मिनिट असं करत जायचं आहे. म्हणजे एकदम तुम्ही 15-20 मिनिट 25 मिनिट करायचं नाही. अगदी हळूहळू 1 मिनिट 2 मिनिट 3 मिनिट असं कपालभाती करायचे. अनुलोम विलोम सुद्धा 2-3 मिनिटांनी सुरुवात करून अशी 15 मिनिटापर्यंत जायचे. आणि दीर्घ श्वसन हे दीर्घ श्वसन म्हणजे फक्त दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. दीर्घ घ्यायचा आणि दीर्घ सोडायचा. काही कठीण आहे का? आपण श्वासोश्वास घेतोच आहे, त्याला फक्त थोडा वाढवायचा आहे, लांबी वाढवायची आहे. आपण काय करतोय, असं करतोय. जेवढी लांबी वाढेल तेवढं आपलं आयुर्मान वाढेल. म्हणून आपल्याला फक्त लांबी वाढवायची. साधे क्रिया आहे. कपालभाती साधी आहे. भस्त्रिका प्राणायाम म्हणजे दीर्घ श्वसन अगदी सहज आहे. आणि शेवटी भ्रामरी प्राणायाम केल्यामुळे बघा, सर्वांना माहित आहे आपल्याला कफ वाढला, कफ अतिरिक्त झाला, वात पित्त कफ हे आपल्या शरीराचं कार्य चालण्यासाठी आवश्यक आहेत. त्याच्याशिवाय शरीराचं कार्य चालणार नाही. वात पित्त कफ. पण ते जेव्हा अतिरिक्त झालं की तो दोष होतो. म्हणजे जेव्हा ते अति झालं, वात वाढला म्हणजे जेवढा पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त
निर्माण झाला जास्त, पित्त जेवढे पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त वाढलं तर पित्ताचे आजार होतात. कफ कफ जेवढा पाहिजे, कफाशिवाय आपलं सांगाडा जो असा सुंदर दिसतोय तो दिसणारच नाही आहे, म्हणून कफ सुद्धा आवश्यक आहे. पण कफ जर त्या पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त वाढला तर तो दोष आहे. तर हा कफ वाढला, अतिरिक्त कफ कुठे जमा होतो सर्वांना माहिती आहे, छातीमध्ये, आणि इथे भरतो की नाही, इथे भरतो. मग या कफ जमा झाल्यामुळे काय होतं, ब्लड सर्क्युलेशन बरोबर होत नाही. आता इथे बघा, इथे ऑक्सिजन बरोबर पुरला सप्लाय झाला पाहिजे की नाही, ऑक्सिजन डोळ्याला, ब्रेनला, केसांना ऑक्सिजन सप्लाय झाला पाहिजे, तो नसनाळ्यामधूनच होणार आहे. पण नसनाळ्यामध्ये काय भरलंय, कफ भरलाय. आता बरोबर समजलं तुम्हाला, कफ भरलाय नसनाळ्यामध्ये, काय भरलंय, कफ बसलाय. आता ते ऑक्सिजन कसा पुरणार केसांना, ब्रेनला कसं काय जाणार, ब्रेनला, डोळ्यांना ऑक्सिजन पोचणारच नाही आहे, कानाला सुंगण्याची क्षमता, जिभेची, त्याच्यामुळे ऑक्सिजन पोचला नाही आहे. तर मग इथं डिसऑर्डर होणार, केस सफेद व्हायला लागणार, केस गळायला लागणार, ब्रेन डिसऑर्डर येणार, झोप येणार नाही किंवा जास्त झोप येणार, असं काहीतरी डिसऑर्डर येणार आहे ब्रेनमध्ये, बरोबर. चष्मा लागणार, कानाची मशीन लागणार, सुंगण्याची शक्ती कमी होणार, बरोबर. तर याच्यासाठी आपल्याला हा कफ जो आहे, कफ निघाला पाहिजे, म्हणून आपल्याला ब्राह्मरी प्राणायाम करायचा. बघा, कफामुळे ब्रेनला ऑक्सिजनचा सप्लाय नाही झाला तर ब्रेन कमजोर झाला. मग ब्रेन पॉवरफुल आहे पण तो कमजोर झाला, आणि कमजोर झाल्यामुळे आपल्याला एवढीशी समस्या, अगदी मुंगी एवढी समस्या आली तर ती हिमालयासारखी वाटू लागते. का तर ब्रेन कमजोर झाला आहे, आणि ब्रेनला जर ऑक्सिजन पुरेसा मिळाला तर ब्रेन तो पॉवरफुल आहे. मग तुम्हाला हिमालयासारखी समस्या मुंगीसारखी लागेल, मग तुम्ही म्हणणार आहे ते काय पाय हलकं पाहिजे ना. तर याच्यासाठी आपल्याला इथला कफ काढण्यासाठी म्हणून आपण भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. भ्रामरी प्राणायाम अगदी सहज आहे की नाही, भ्रामरी प्राणायामची क्रिया अशी धरून भ्रूमर जसा आवाज करायचा आहे आणि इथं कफाचा निष्काश. तर या बघा, ही प्राणायामच्या एवढ्या 2-4 क्रिया आहेत, भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम आणि भ्रामरी प्राणायाम. एवढं केल्यावर आपल्याला आपल्या शरीरामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही, पाचन ठीक राहील. हां, आता तो आहाराविहाराचा जो आहे की आहार सात्विक असेल. मी आपल्याला सांगतो, सात्विक आहार आणि सात्विक आचार, विचार, उच्चार हे सुद्धा आपल्या आरोग्याला चांगले आहे. म्हणजे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी केवळ आपण असं जरी हे जरी पाळलं, सात्विक आहार, सात्विक आचार, विचार व उच्चार, तरी सुद्धा आपलं पाचन ठीक राहतं. विकृत विचारामुळे आपल्या शरीरात हे विचार करण्यासाठी ब्रेनकडे ऑक्सिजन गेला सगळा, आणि पचनाला ऑक्सिजन सप्लाय पुरेसा झाला नाही, म्हणून आपल्या पोटाचं कार्य बिघडलं आणि पाचन बिघडलं. जर विकृत विचारासाठी ब्रेनला विचार करण्यासाठी जास्त ऑक्सिजनचा सप्लाय झाला आणि पोटाला तो ऑक्सिजन मिळाला नाही, म्हणून पाचन बिघडलं. तर यासाठी आपला आहार सुद्धा सात्विक असावा, आचार, विचार, उच्चार सुद्धा सात्विक असावे. आणि सर्वात महत्त्वाचं, जेव्हा आपण हे करणार आहे, कपालभाती करणार आहे, तेव्हा डोळे बंद करून कपालभाती करा, किंवा डोळे बंद जरी नाही केले तरी अनेक विचार न करता केवळ पॉझिटिव्ह विचार मनामध्ये बोलत राहिलं पाहिजे की मला कोणताही आजार नाही, यापुढे मला कोणताही आजार होणार नाही. हा पॉझिटिव्ह विचार, कपालभाती तुम्ही कमी केलं तरी चालेल, पण विचार महत्त्वाचा आहे. कारण आपल्या अवचेतन मनामध्ये एकदा का ती आपण पुन्हा तो विचार दिला, माझ्याकडे मला आजार नाही. मी एका पेशंटला तसं केलं होतं, तो सगळी औषधं घेतली आणि 2 वर्ष म्हणला घेतोय, काही होत नाही तुमच्या यामधून असिडी वगैरे, माझं डायबिटीस काय बरा होत नाही. म्हटलं काका तुम्ही असं बोलू नका, तुम्हाला मी बिना औषधाचं, बिना खाण्यापिण्यामध्ये कोणी म्हणजे गोड खाण्यावर बंदी न घालता तुम्ही बरं व्हायचं आहे का तुम्हाला? हो म्हणलं बरं व्हायचं. हो म्हणलं तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवढी माणसं भेटतील त्यांना सर्वांना ते विचारतात तुम्हाला
काय काका डायबिटीस काय म्हणतोय तुमचा? तर तुम्ही आता जे म्हणता काय नाही रे 2 वर्ष वैतागलो, काय ते डायबिटीस काय पिच्छा सोडत नाही, गोळ्या खाल्ली औषधं खाल्ली, तर हे बंद करायचं. आणि फक्त तुम्हाला विचारलं काय काका तुमचं डायबिटीस काय म्हणतोय, कुठला डायबिटीस, गेला संपला डायबिटीस, आता मला डायबिटीस नाही आणि यापुढे होणार नाही, मी कुठली औषधं घेत नाही. 15 दिवसांनी ते व्यक्ती आली आणि मला म्हणले खरंच माझं 50 पॉईंट शुगर कमी झालं. म्हणजे विचारावर एवढं महत्त्व आहे. आपल्या अवचेतन मनामध्ये प्रचंड ताकद आहे. आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे, आपण जे चेतन मन आहे ना ते 5% काम करणार आहे आणि अवचेतन मन 95% काम करणार आहे. तुम्ही प्राणायामची क्रिया थोडी मोडकी तोडकी केली, पण विचार अवचेतन मनातला जो विचार आहे तो तुम्ही प्रभावशाली ठेवला की मला यापुढे आजार होणे नाही. तुम्ही जो विचार करणार तेच होणार, तुम्ही जो विचार करणार तोच होणार. त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो. मी 23-24 वर्षाचा असताना मुंबईमध्ये आलो. शहाडला राहत होतो. राहायला कोण नव्हतं, ओळखी पालखीचं कोणी नव्हतं, पण एक सतत विचार करायचो की आपल्याला एखादं घर असावं इथे मुंबईमध्ये. ते कसं मिळणार, म्हणजे घर आपल्याला असलंच पाहिजे असा विचार करत असताना एक मुलगा, म्हणजे मी इंटरव्ह्यूला जायचो वेगवेगळ्या ठिकाणी, M.Com असल्यामुळे मी वेगवेगळ्या ठिकाणी इंटरव्ह्यू जायचो. तिथं एक मुलगा भेटला आणि त्यांनी मला सांगितलं की माझा भाऊ रेंट कलेक्टर आहे, त्याच्याकडे बऱ्याच फ्लॅटच्या चाव्या असतात, जे सोडून गेले रिटायर झाले त्यांच्या चाव्या असतात, त्यातली एक चावी तुला द्यायला सांगतो. म्हटलं नको रे बाबा, ते डिपॉझिट वगैरे द्यायला लागेल. म्हटलं काय डिपॉझिट वगैरे काय नाही, तुला मी भावाला सांगतो. आणि त्यांनी मला एक चावी दिली आणि भाडं 32 रुपये फक्त. तर म्हटलं बट मला 32 रुपये परवडणार नाही. तो म्हटला मी 16 रुपये देतो. आणि 16 रुपये त्यांनी 16 रुपये मी दिले आणि ते फ्लॅट मला भाड्यानं मिळाला. चेंबूरमध्ये भाड्यानं फ्लॅट मिळाला. आणि 5-7 महिने झाले मी सतत विचार करत राहिलो, एवढा फ्लॅट आपल्याला पाहिजे, एवढा फ्लॅट आपल्याला पाहिजे. वसंतदादा मुख्यमंत्री होते, त्यांनी माझ्यासाठी झाला असं मी सांगतो. मंत्रिमंडळात डिसिजन घेतला की चेंबूरला सुभाषनगरमध्ये जे हाऊसिंग बोर्डात लोक राहतात, कायदेशीर बेकायदेशीर डबल बेकायदेशीर ते सर्वांना मालक बनवतो. आणि मी फ्लॅटचा मालक का म्हणतो. फक्त तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. मी नोकरीसाठी ॲप्लिकेशन देत होतो, ऐका नोकरीसाठी ॲप्लिकेशन देत होतो, ऐका जरा. मी जवळजवळ 8वी 9वी पासून मी सतत चीफ अकाउंटंट बनण्यासाठी मी मनामध्ये आग्रही होतो, चीफ अकाउंटंट बनण्यासाठी आग्रही होतो. आम्ही वडील मला सायकलवर घेऊन जायचे कारखान्यात शुगर फॅक्टरीमध्ये आणि तिथला आम्ही भाकरी आणि फडक्यात बांधून घेऊन जायचो 2 दिवसाच्या, कारण तो 2-2 दिवस आम्हाला तिकडे फिरवायचा पैसे द्यायला. आम्ही ऊस घालायचो कारखान्यात, त्याचे पैसे द्यायला 2-2 दिवस फिरवायचा, पण आम्ही 2 दिवसाच्या भाकरी बांधून घेऊन मी ठेचा आणि भाकरी घेऊन जायचो आणि तो द्या. तर मी वडिलांना म्हणायचो की नाना मी मोठा झालो ना की चीफ अकाउंटंट होणार आणि कोणाला त्रास देणार नाही असं. आणि मी सतत ते स्वप्न म्हणून मी M.Com केलं. आणि M.Com नंतर मी येथे आल्यानंतर टाइम्स ऑफ इंडियामध्ये ॲडव्हर्टाईज आली. मी इकडे तिकडे नोकरी करत होतो 100, 200, 300ची. टाइम्स ऑफ इंडियामध्ये ॲडव्हर्टाईज आली चीफ अकाउंटंटची रिक्रुटमेंट. मी लगेच माझ्या तिथं 4-5 मित्र होतो, म्हटलं आपली नोकरी आहे. तो म्हणला कशी काय, अजून तुला ॲप्लिकेशन द्यायचे, रिटर्न टेस्ट होईल वगैरे वगैरे वगैरे. म्हटलं ते काय मला माहीत नाही, माझी नोकरी आहे. ठाम निश्चय केला की ही माझी नोकरी. आणि तुम्हाला सांगतो मी ॲप्लिकेशन केलं, मी रिटर्न टेस्टला गेलो, 60 मुलं आली होती. रिटर्न टेस्टला 60 मुलं आली होती. आणि त्यावेळेस क्वेश्चन पेपर हातात दिल्याबरोबर माझ्या डोळ्याला पाणी आलं. का माहिती आहे, 5-7 महिन्यापूर्वी कुणीतरी माझ्याकडे आला होता. त्यांनी म्हटलं आमच्याकडे चीफ अकाउंटंटची रिक्रुटमेंट करायची आहे, त्याच्यासाठी तुम्ही M.Com आहे तर आम्हाला एक क्वेश्चन पेपर काढून द्या. तोच क्वेश्चन पेपर होता. आणि मला त्याच दिवशी ऑर्डर मिळाली की बा म्हटलं बघा, माझे मित्र होते ना, त्याला म्हटलं बघा मी काय सांगितलं,
म्हणजे मला त्याच ठिकाणी त्याच दिवशी मला 100 पैकी 100 मार्क पडले, बाकीचा एकही 10च्या पुढे गेला नाही आणि त्याच्यामुळे मला त्याच दिवशी ऑर्डर मिळाली. त्याच्यानंतर मी नॉनस्टॉप 35 वर्षे तिथं काम केलं, काही प्रॉब्लेम, अगदी आनंदाने काम केलं तिथे 35 वर्ष. त्याच्यात अनेक अडचणी आल्या, त्या सगळ्या अडचणी सुद्धा म्हणजे फार मोठा आहे. परत कधी कधी आपण अजून 50 वर्ष भेटणार आहे, तेव्हा 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 तर सगळ्यात महत्त्वाचं पॉझिटिव्ह विचार. काही असू द्या, माझं हे होणार. मला 5व्या इयत्तेमध्ये एका माणसाने गाडीला हात लावला म्हणून ठोकलं. त्यावेळेस म्हणजे गाडी म्हणजे कार कुठेतरी असायची हो एखादी, तर मला हात लावायची इच्छा होती. म्हणजे मला एकट्यालाच नाही, 8-10 पोरं होती. ते असे जायचे, तो ड्रायव्हर काठी होऊन वावता, तरी मी त्याच्यातून लावलाच हात असा. त्याने मला ताणून पकडलं आणि भरपूर बेदम मारलं. तेव्हापासून ठरलं की गाडी घ्यायची. तुम्हाला सांगतो, नोकरी लागल्यावर 3ऱ्या वर्षी गाडी मिळाली, 4 व्हीलर म्हणून फुकट मिळाली. 1 पैसा सुद्धा भरला नाही मी बँकेत. परमेश्वरनं असं काय चक्र फिरवलं त्या चीफ मॅनेजर आणि तिथल्या असिस्टंटचं की मला सुद्धा कळलं नाही. मला घरी आल्यावर कळलं की माझ्या मार्जिन मनी जो भरायचा होता ते सुद्धा पैसे खिशातच राहिले, मार्जिन मनी भरलाच नाही आणि अख्खी गाडी मला फुकट मिळाली. असं म्हणजे पॉझिटिव्ह ह्याचं म्हणजे पॉझिटिव्ह विचार आपल्या शरीरामध्ये प्रचंड शक्ती, प्रचंड गुणवत्ता, प्रचंड काही सर्व दिलेलं आहे. प्रेमभाव, सहनशीलता भाव. पण त्याचा वापर करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये काय पाहिजे? प्राण ऊर्जा पाहिजे. आणि प्राण ऊर्जेसाठी काय व्हायला पाहिजे? आपलं पाचन ठीक झालं पाहिजे. त्याच्यासाठी सात्विक आहार असावा, सामान्य आहार असावा, समजलं का? आणि जीवनशैली बरी असावी. जीवनशैली परमेश्वरानं, आता बघा बाकी सगळे का आजारी पडत नाही, त्यांची जीवनशैली बरोबर आहे. सकाळी लवकर उठतात, रात्री लवकर झोपतात. आमच्याकडे ते जमत नाही. झोपण्याची पद्धती, बसण्याची पद्धती, काम करण्याची वेळ, जेवणाची वेळ निश्चित पाहिजे. जेवण चावून खाल्लं पाहिजे. चावून खातच नाही आम्ही, बराबर भरतो. त्याच्यामुळे सलाईवाचा वापर होत नाहीये. काही म्हशीला पण कळतं सलाईवाचा वापर केल्याशिवाय माझ्या शरीरात गेलेलं काही कामाचं नाही आहे. पण आम्हाला कळतं का? नाही, कारण आमच्या सॉफ्टवेअरची फाईलच ओपन नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला इंडिकेशन होत नाही आहे की मी जे बराबर खातोय त्याचा सलाईवाशी संबंध आल्याशिवाय त्याचं 50% पाचन तोंडात झालं पाहिजे हे आम्हाला कळत नाही. म्हणून आम्ही बराबर खातो. 32 वेळा चावून खावा आम्हाला दुनियाने सांगितलं आहे ना. एक घाल 32 वेळा चावून खावा, पण कोणी खाते का? नाही. बरोबर. म्हणजे सलाईवा इतका प्रभावशाली आहे. या ब्रह्मांडामध्ये सर्वात जास्त हिरे, माणके वगैरे त्याच्यापेक्षा जर काही महत्वाचं असेल तर म्हणून सलाईवाचा वापर केला तर आपण जो तोंडात घास चावतोय तो अमृता समान बनतो. आणि अमृत पोटात गेल्यावर आपल्याला आजार होईल का? पाचन बिघडेल का? आपण चावून न खाल्ल्यामुळे 50% जे पाचन आहे ते इथं झालं पाहिजे. ते न झाल्यामुळं 100% आपल्या पोटामध्ये पाचनाची व्यवस्था नाही. 50% पाचन केल्यावर पुढची स्थिती 50%ची पोट करणार आहे. आपण 100% तिकडे टाकल्यावर काहीही होत नाही. ज्याला थोडा सलाईवामुळे त्या काम झालं सलाईवाचं तेवढं पाचन होतं, बाकी सर्व टॉयलेटमध्ये निघून जातं. म्हणून आपल्याला पुरेसं पाचन न झाल्यामुळे आपलं रक्त वाढत नाही, हिमोग्लोबिन वाढत नाही आणि मग सगळे प्रॉब्लेम्स आता आपण पाहिले. बरोबर लक्षात आलं सर्वांच्या? किती सोपं आहे, म्हणजे अवघड नाही आहे. म्हणजे योग म्हणजे काय फार मोठा नाही. दीर्घ श्वसन करायचं, कपालभाती करायचं, अनुलोम विलोम करायचं आणि भ्रामरी प्राणायाम, एवढं सगळं. आणि मग मर्कटासन मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही घरी गेल्यावर करून बघा. सर्वजण करू शकतो. मर्कटासन आणि कंदरासन आणि भुजंगासन 3 आसन, ते 3ही तुम्ही सगळे करू शकणार आहे. शिक्षक आहे, तुम्ही शिकू शकाल आहे की नाही? तर मी आता करून दाखवतो तुम्हाला.
नाही, वर उभा राहणार. मी पहिल्यांदाच बघून घेतो. मी पहिल्यांदा बघून घेतो कारण मला एकदा शॉक बसलेला आहे. मी टणकन जोशामध्ये उडी मारली, उभा राहत नाही. नको ते मला ते 2 वायर होते त्याला शॉक लागला. नाही करू ना, नको मी उडी मारणार नाही. बघा आता आपल्याला मर्कटासन इतकं सोपं आहे आणि त्या मर्कटासनामुळे आपल्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होणार आहे. पाचन सुद्धा ठीक होणार आहे. म्हणजे तुम्हाला जर कपालभाती करणं थोडं अवघड वाटलं तर मर्कटासन आणि कंद्रासन केल्यावर आपलं पाचन सुद्धा ठीक होणार आहे आणि ब्लड सर्क्युलेशन सुद्धा ठीक होणार आहे. अगदी साधी सोपी. बघा असं हे कुणालाही करता येईल की नाही. मग डाव्या साईडला जायचं असं आणि चेहरा उलट्या बाजूला, नंतर उजव्या बाजूला चेहरा उलट्या बाजूला, असं एक साधारणतः 10 वेळा 15 वेळा. आता बघा गुडघ्याचा व्यायाम होतोय, कमरेचा व्यायाम होतोय, पोटाचा व्यायाम होतोय, मेरुदंडाचा पण व्यायाम होतोय, रीढ की हड्डी आणि लंग्स आणि हार्टचा पण व्यायाम होतोय आणि थायरॉइडचा पण व्यायाम होतोय. बघा आहे की नाही सोपं. हे पास. आणि मग दुसरी पोज आहे, याच्यात दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचंय आणि एका पायाचा गुडघा आणि दुसऱ्या पायाचा पंजा स्पर्श करेल, चेहरा उलट्या बाजूला. तसंच इकडे. आणि हे आपल्याला 10, 15 वेळा 25 वेळा असं करायचंय. मी तुम्हाला लिहून देतो, तुमच्या पाचनामध्ये काही गडबडी राहणार नाहीये. आता याच्यानंतर कंद्रासन. आपल्याला हे मोठे पकडायचे आणि श्वास भरून असं वरती उचलायचे. आणि मग आपल्या शक्तीप्रमाणे करायचंय. 10 वेळा 15 वेळा 20 वेळा 25 वेळा असं करायचं. किती सोपं आहे की नाही. म्हणजे अवघड काय आहे का याच्यामध्ये, सहज करता येण्यासारखं. आता बघा त्याच्यामुळे मला बघा, तुम्ही घरी केल्यावर बघा, जाऊन बघा. मी 75ला मी स्वतःला असं उचलतो, स्वतः असं. कसं हे सगळं होणार, तुम्हाला सुद्धा होणार. हे बा आता पद्मासन. असं पद्मासन लावायचं, हात न लाव आणि मग असं होतं उचलायचं स्वतः. आता त्याच्यानंतर भुजंगासन. हां अर्धा तास आहे ना, मग ठीक आहे. हे बा आता बघा असं मकरासन. हे तर कुणाला सर्वांना टी व्ही बघता ना, टी व्ही बघता सोपं आहे की नाही. काही अवघड नाही आहे ना. नंतर हे पा भुजंगासन. दृष्टी आकाशाकडे ठेवायची आहे आणि प्रत्येक वेळेस 5 वेळा 10 वेळा 15 वेळा असं वाढवत जायचं हळूहळू. सोपं आहे की नाही. काय अवघड आहे काय. काही अवघड नाही. तर याच्या पलीकडे आणखीन कुठला योग करायची गरज नाही. मी तर एवढा पण केला नव्हता. मी फक्त कपालभाती आणि अनुलोम विलोम केला. आणि थ्रोट कॅन्सर, अल्सर, 210 BP, 660 शुगर, दोन्ही गुडघे गेले होते माझे.
नी रिप्लेसमेंट सांगितली होती डॉक्टर. आणि आता मी म्हणजे मला उभं राहता येतं 50ला, आता 75ला मी 10 माळ्याची बिल्डिंग धावून सोडतो आणि अजून 50 वर्ष काय होणार. मी आठवण करून देतो पुन्हा सर्वांनी 50 पर्यंत पुढे जायचं आहे की नाही. कारण काय कठीण आहे का मला सांगा. आपलं फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट मजबूत ठेवायचं आहे. आपलं सेंट्रल गव्हर्नमेंट फक्त मजबूत ठेवायचं आणि त्याला तुम्ही सात्विक आहार, सात्विक आचार विचार आणि उच्चार, सात्विक आचार विचार आणि उच्चार जरी ठेवलं, मी तुम्हाला गॅरंटी देतो पॉझिटिव्ह विचार ठेवला तरीसुद्धा आपलं पाचन ठीक राहतं. कारण विकृत विचार करण्यावर नेटने सगळी ऑक्सिजन जातं. म्हणजे आता ह्याला कसा नमवायचा, म्हणजे शेजारी फारच उड्या मारतोय आहे ना, म्हणजे त्याच्यासाठी काय करावं. नवरा बायको दोघे त्याच्यामुळे सगळा ऑक्सिजन तिकडे जातोय आणि पोटाला बिचारा काहीच मिळत नाही. त्याच्यामुळे सुद्धा पाचन बिघडतं. म्हणून जर आपण वाईट विचार सोडले, कुणाबद्दलही द्वेष नाही ठेवला, आपल्याला जर जीवन सरळ ठेवायचं असेल तर मी आपल्याला सांगतो ही सर्व सृष्टी परमेश्वराचं प्रकट आहे, परमेश्वराने निर्माण केलेली आहे. म्हणजे ही सर्व लेकरं कुणाची आहेत, परमेश्वराची आहेत. आता एक माता पिता आहे, तीन चार मुलं आहेत त्याला, आणि एक मुलगा सर्वांवर प्रेम करतो आणि बाकीची मुलं एक दुसऱ्याशी भांडत असतात. आईवडिलांची कृपा कोणावर राहील. मग आता ह्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की ही परमेश्वर आपले आईबाप आहेत. त्यांच्या आईबापांची ही सर्व लेकरं आहेत. त्यांच्यावर जो प्रेम करेल त्याच्यावर परमेश्वराची कृपा राहील. किती सोपं आहे. म्हणजे कुणाबद्दलही द्वेषभाव असता कामा नये. कारण आता बघा, तुमचा शेजारी तुमच्याशी वाईटावर आहे असं आपण म्हणतो की नाही, त्याला काही बघवतच नाही चांगलं, आमचं काय ना काहीतरी कुरघोडी करत राहतो. पण हे खरं नाही आहे. कारण त्याला निर्माण कोणी केलं आहे, मला कोणी निर्माण केलं आहे. मग त्याच्यामध्ये काय चुकीचे प्रोग्रॅमिंग केला का. प्रोग्रॅमिंग करताना परमेश्वरानं पासलिटी केली काय नाही आहे. म्हणजे तो पण त्याची निर्मिती पवित्र आहे. पण तुम्ही काहीतरी वाईट कर्म केलं, परमेश्वरानं कर्म स्वातंत्र्य दिलं आहे, परमेश्वरानं कर्म स्वातंत्र्य दिलं आहे, पण त्या कर्माचं फळ द्यायचे अधिकार फक्त परमेश्वराने ठेवले. बरोबर. आता तुम्ही काही वाईट कर्म केलं तर त्याची शिक्षा परमेश्वर देणार आहे. आता परमेश्वर स्वतः येऊन देणार का, तो त्याला सांगतो. लक्षात आलं. बरोबर, तुम्हाला सर्वांच्या लक्षात आलं. तो बिचारा परमेश्वराच्या आदेशाचं पालन करतोय. हे तुम्हाला जेव्हा समजेल तेव्हा तुम्ही कुणाशी भांडणार. हे जेव्हा तुम्हाला समजेल की तो जो काही मला त्रास देतोय तो परमेश्वराच्या आदेशाचं पालन करतो, तो वाईट नाही आहे. म्हणून तुम्ही जेव्हा त्याच्याकडे प्रेमभावनेनेच बघायला लागाल तेव्हा काही दिवसांनी तो सुद्धा तुमच्याकडे तसाच होईल. मग तुम्हाला कळेल. आणि हे रिअल आहे, हे खरं आहे. तुम्ही एखाद्या त्या झाडाकडे तुम्ही तुमच्या घरामध्ये एक झाड ठेवा, एक छोटं कुंडीतलं, आणि त्याला रोज वाईट बोला, काय झाड आहे, त्याला खायला पुस्तक नाही, सगळं वाईट आहे, ते 5-6 दिवसांनी मुरजलेलं असेल. आणि जर एखाद्या त्याच बाजूला दुसऱ्या झाडावर तुम्ही प्रेम वर्षाव करा, काय सुंदर आहे, त्याची फुलंसुद्धा किती सुंदर दिसतात, तो टवटवीत असेल. हे तुम्ही झाडाला बघा, मग माणसाची काय अवस्था आहे. म्हणून माणसाबद्दल सुद्धा तुम्ही द्वेषभाव ठेवला. बघा, आपण सर्व परमेश्वराची लेकरं आहोत. बरोबर. म्हणजे आपला जो आत्मा आहे तो कोणाला जोडलेला आहे, परमात्माला जोडलेला आहे. आता तुम्ही ऑफिसमध्ये काम करता, ऑफिसमध्ये 10-15 कॉम्प्युटर असतात, त्याचा एक सर्व्हर असतो. सर्व माहिती आहे भाऊच्या सर्व्हर, ते कॉम्प्युटरमध्ये सर्व काम चालतं, ते सर्व्हरवर सेव्ह होते की नाही. आता ते सर्व्हरवरचं सेव्ह झालेलं काम 15 कर्मचारी कोणी पण बघू शकतील. त्याला पासवर्ड मिळाला तर, आहे ना, पासवर्ड मिळाला तर बघू शकेल की नाही. पण इथं आपण जे काय अंतर्मनात आत्म्यातून विचार केले ते कुठे सेव्ह होतात, परमात्मारूपी सर्व्हरवर सेव्ह
आपण जे जे काही विचार करू, चांगले वाईट वगैरे विचार करू, कोणाबद्दलही विचार करू, ते कुठे जातात? परमात्मा रूपी सर्व्हरवर त्याची नोंद होते आणि तिथून मग सगळे नोट बघणार का नाही? सगळे नोट बघू शकतात. आणि इथं काय सूट आहे माहिती आहे? इथं पासवर्डची गरज नाही. इथं कुणालाही, आता मी यांच्याबद्दल वाईट विचार केला माझ्या आत्म्यातून, तर तो कुठे गेला? परमात्मा रूपी सर्व्हरवर गेला. ते मला लगेच पोचतो त्यांच्या आत्म्याला. कुणी सांगायची गरज नाही आहे, त्यांच्या आत्म्याला पोचला. मग तुमच्याशी ते तसंच वागणार आहे, कारण तो आत्मा तुम्हाला तशी भावना देतो की ह्या माणसाचा तुझ्याबद्दल चांगलं मत नाही. तसं आहे. मग तुम्ही उगाचच म्हणायचं की माझ्याशी हा वाईट बघतो, वाईट दिसेल. तो चांगलाच आहे. तुम्हाला जर हे आत्मदर्शन झालं तर तुम्ही एक दिवस त्यांच्याबद्दल वाईट मत करणार नाही. ते भले तुमच्याशी वाईट, मग तुम्ही म्हणणार परमेश्वराच्या आदेशाचं तो पालन करतो, तो वाईट नाही. आणि मग असा समाज आपल्याला निर्माण करायचा आहे. योग साधनेद्वारे आपल्याला परमपूज्य गुरुदेवजी ना म्हणजे सर्वांना आपल्या मूळ स्वभावात आणायचं आहे. आपला मूळ स्वभाव, आपण जर परमेश्वराची लेकरं आहोत, आपण जर परमेश्वराची लेकरं आहोत, तर आपला स्वभाव कसा असला पाहिजे? परमेश्वरा समान असला पाहिजे. तो आहे परमेश्वर. आपला मूळ स्वभाव परमेश्वरा समानच आहे. पण आपल्या सॉफ्टवेअरच्या फाईल ओपन नसल्यामुळं आपल्याला ते कळत नाही. आपण दानव स्वभाव आहे. आता सध्या कसा आहे? 100% मानव चोला आहे, पण दानव स्वभाव आहे. मानव चोला आहे, पण दानव स्वभाव आहे. तर या दानव स्वभावातून मानवाला पुन्हा भगवत स्वभावामध्ये घेऊन यायचं आहे. आणि त्याच्यासाठी ओरिजिनल सॉफ्टवेअरच्या फाईल ओपन झाल्या पाहिजे. आणि ओरिजिनल सॉफ्टवेअरच्या फाईल ओपन होण्यासाठी काय पाहिजे? ऑक्सिजन, प्राणशक्ती पाहिजे. आणि प्राणशक्ती पर्याप्त होण्यासाठी आपल्याला हिमोग्लोबिन स्ट्रॉंग पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपलं काय झालं पाहिजे? आपल्या पोटाचं कार्य व्यवस्थित पाहिजे. शेवटी आलं की इथं म्हणजे कुल मिळाकर आपलं पोटाचं कार्य व्यवस्थित झालं तर आपल्याला हिमोग्लोबिन वाढेल, ऑक्सिजनचा पुरवठा बरोबर होईल. आणि आपल्या शरीरामध्ये ज्या मूळ ओरिजिनल सॉफ्टवेअरच्या फाईल, परमेश्वरानं कोडिंग केलेला प्रोग्राम ओपन झाल्याबरोबर तसंच आपलं शरीराचं संपूर्ण काम करते. आपल्या शरीरामध्ये प्रेमभाव पण आहे, प्रेमभाव पण आहे, सहनशीलता भाव पण आहे. सहनशीलता भाव समाहित करण्याची शक्ती पण आहे. म्हणजे कधी कधी काय होतं, आता सासू आहे, सासू भयंकर त्रास देते सुनेला, सासू भयंकर त्रास देते, पण सून एक शब्द बोलत नाही. म्हणजे तिच्याकडे सहनशीलता भाव आहे, बरोबर. पण ती बाजूला चार बायकांना जाऊन सांगते. आता त्या बायका या सासूला सांगितल्याच्यावर आलं का? अरे काय तुमचे सासू काय सांगणार त्यांना? माझी सून न चक्कर शब्द काढत नाही, काही बोला. तेव्हा त्या काय सांगतील? अरे तू काय सांगतेस? मग आमच्याकडे येऊन पुरं गरळ बघते. मग ती काय सासू काय करणार? आल्यावर आणखी डबल ताकदीनं भांडणार तिच्याशी. हा घोटाळा आहे, समजलं? म्हणजे सहनशीलता असली पाहिजे, पण सहनशीलता आतमध्ये समाहित करण्याची शक्ती पण असली पाहिजे. म्हणजे बाहेर नाही पडता का? तर तिचा उपयोग आहे की नाही? तिचा उपयोग कधी होईल? सहनशीलतेचा जर सहनशीलता आतमध्ये पोटात ठेवायची जर शक्ती असेल तर होईल. आणि हे सगळं होणार आहे कधी? आपल्यामध्ये प्राणशक्ती वाढली आणि आपल्या सॉफ्टवेअरच्या ओरिजिनल सॉफ्टवेअरच्या फाईल ओपन झाल्या तर हे सगळं होणार आहे. पॉझिटिव्ह विचार होणार, सगळं होणार. मी माझ्या आयुष्यात अनुभवलेलं आहे, मी स्वतः अनुभवलेलं आहे. माझ्या वडिलांनी कधी निगेटिव्ह विचार केला नाही. ते काही असू दे. मी गावाकडे राहणारा, पण पुण्याला शिकायला जायचं होतं. पुण्याला माझी ओळख नाही, पाळख नाही, काही नाही. हॉस्टेलला म्हणजे कॉलेजला ॲडमिशन घेणं, त्याला काहीतरी 5-50-100 रुपये पाहिजे होते. जागा घ्यायला पाहिजे होती भाड्यानं कुठेतरी. पण फक्त मला 50 रुपये दिले वडिलांनी. मला म्हणले जा पुण्याला M.Com करायला. मी म्हणलं कसं काय? तू काय काळजी करून तू जा. आणि माझं सर्व तिथं ठीक झालं. सर्वच्या सर्व ॲडमिशन हे ते सर्व फुकट झालं. हॉस्टेलसुद्धा फुकट मिळालं. म्हणजे वडिलांची इच्छा, पॉझिटिव्ह विचार आणि माझासुद्धा पॉझिटिव्ह विचार. मी त्या पॉझिटिव्ह विचार घेऊन गेलो पुण्याला. माझी राहण्याची सोय झाली,
प्रिन्सिपलनं राहण्याची सोय केली, मला हॉस्टेलला ॲडमिशन दिलं, माझ्या खाण्याची सोय केली, माझं ॲडमिशन फुकट दिलं, लायब्ररी फी नाही, काही नाही. म्हणजे एवढं होतं. फक्त आपलं विचार पॉझिटिव्ह पाहिजे. आणि मी हे माझ्या संपूर्ण या 40-50 वर्षाच्या आयुष्यामध्ये अनुभवले आहे, म्हणून मी एवढं सांगतो. तर आता याच्यासाठी आपल्याला आपण काय भस्त्रिका प्राणायाम पहिला म्हणजे दीर्घ श्वसन. तो दीर्घ श्वसनमध्ये आणि प्रत्येक क्रिया, आता मी मर्कटासन दाखवलं, नंतर कंधरासन दाखवलं, वरती उचलायचं, नंतर मकरासन दाखवलं, आणि नंतर भुजंगासन दाखवलं, आणि आता ही 4 क्रिया दाखवणार. तर ह्या सर्व क्रिया करत असताना लगेच सांगतो. आपण ज्याप्रमाणे म्हणतो इट इज नॉट व्हॉट वी ईट, माणसाला खाल्लं पिणं हे माणसाचा जो आळसपणा आपला एवढा आहे ना की माणूस ते निग्लेक्ट करतो. तर त्याच्यासाठी तुम्ही हे सांगितलं ना आता बसल्या बसल्या तुम्हाला विचार तुम्ही मर्कटासन नाही, विचार नाही नुसतं सांगितलं तुम्हाला, आता मी करून दाखवलं. बघा आता चालणं होत नाही, पण तुम्ही पाठीवर झोपून मर्कटासन करू शकता. त्या मर्कटासन केलं की तुमचा पोटाचा व्यायाम होतोय, कमरेचा होतोय, गुडघ्याचा होतोय, मेरुदंडाचा होतोय, मेरुदंड असा स्वीज होतोय. म्हणून तर मी हे 2 आसनं मी माझ्या कुठल्याही तुम्ही सर्वजण काय करा, यूट्यूब आहे की नाही, यूट्यूबवर पोपटराव कदम टाका, सबस्क्राईब करा, आणि मग तुम्हाला दिसेल माझ्या प्रत्येक क्लासमध्ये मर्कटासन, कंधरासन, भुजंगासन आणि मकरासन याच्याशिवाय दुसरी आसनं घेत नाही. म्हणजे ते घेतलं की तुम्हाला चालण्या फिरण्याचा ते सगळा फायदा होणार. आळस असल्यावर तर सगळेच गडबड होणार आहे. उद्या वॉकिंगला